देव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय, सब संतन की जय. एकच सेकंद बोलतो फक्त. आपले जाधव सर या ना. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्षम एकम नित्यम विमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि, सद्गुरुं तन्नमामि, सद्गुरुं तन्नमामि. सद्गुरुनाथ भगवान की जय. स्वस्ति श्रीवटेषु जो लपोनी जगदा भासू, दावी मग ग्रासू प्रगटला करी. परगटे तव तव न दिसे, लपे तव तव आभासे. प्रगटना लपाला असे न खोमता जो. बहु जव जव होये तव तव काहीच नोहे, काही न होनी आहे अवघाची जो. ब्रह्मलीन संत श्रीपाद बाबा, ब्रह्मलीन संत रामदास बाबा यांच्या चरणांचा आश्रय करून श्रीपाद बाबा, रामदास बाबा पालखी सोहळ्याचे संस्थापक अध्यक्ष आनंदभूषण गुरुवर्य हरिभक्तीपराय गोविंद गाडगे बाबा यांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व गुरुवर्य मंडळी, परमार्थ प्रेमी मंडळी, साधक बंधू भगिनी या सर्वांना साष्टांग प्रणिपात करून चांगदेव 65 चिंतना करता आपल्याला मिळालेल्या वेळेमध्ये चिंतन करण्याचा प्रयत्न करूया. स्थूलमानाने चांगदेव 65 ग्रंथाची ओळख फक्त आपण होऊ शकते आणि याच्यातला विषय समजून घेऊ शकतो. याच्यापेक्षा न बोलता काही गोष्टी करा. तर मला एका ठिकाणी असा प्रसंग आला. घाटकोपर स्टेशनला मी उभा आहे आणि बदलापूरला जाणारी ट्रेन येते, पर मला अशी दिसते, इथपर्यंत आली आणि तिथे बाकड्यावर बसलेला एक व्यक्ती मला म्हणे, ती लोकल येते ना, ती मला पकडायची, एवढाच वेळ आहे माझ्याकडं, तेवढ्या वेळामध्ये मला गीता सांगा. नाही, तुम्हाला नाही काय म्हणलो मी, कोणाला काय म्हणायचं काय कारण नाही काय. तो अरे बरं आहे का आता, आणि सांगता येते ना. म्हणलं काय आलं होतं, लय वेळ येतो, तो काय कमी वेळ आहे का म्हणलं. ती लोकल तिथून इथे यायला 2 सेकंद लागणार आहे, थांबायला 1 सेकंद लागणार आहे. 3 सेकंद खूप झाले, 3 सेकंदसुद्धा लागत नाही. ठीक आहे म्हणलं. आणि ते आता गाडी पकडायच्या पोझिशनमध्ये, आणि तेवढ्या वेळामध्ये त्याला मी सांगितलं, म्हणलं गीता झाली का, गीता गीता होऊ शकते का तेवढ्यामध्ये. गीता हा शब्द फक्त कानावर पडला, फक्त गीता. शब्दाच्या पाठीमागे तो शब्द म्हणजे काय असतो. उदाहरणार्थ माईक, माईक म्हणल्याबरोबर वस्तू हातामध्ये आली, शब्दाचं काम संपलं. माईक या शब्दाचं काम संपलं. शब्दाने फक्त निर्देश करण्याचं काम केलं. माईक कशाला म्हणतात, शब्दाचं काम संपलं. शब्दामध्ये जो अर्थ असतो तो अर्थ महत्वाचा आहे. प्रेमाविन भजन नाकाविन मोतीन, अर्थाविन पोथी. शब्दाच्या पाठीमागे असतो अर्थ. अर्थाने सुद्धा परिपूर्ण ज्ञान त्या वस्तूचं होत नसतं. अर्थ एक श्रीधर स्वामी म्हणून जे भागवताचार्य विश्वप्रसिद्ध होऊन गेले, आता नाहीत ते, समाधी आहे त्यांची नाझरेला. विद्वत्तेचा तोड नाही. आदि शंकराचार्यांनी इतकी विद्वत्ता, मागच्या शतकातलेच, त्यांचं लांबचं नाही, 19व्या शतकातलं आहे. जे त्याच्यातले तज्ज्ञ आहेत, पंडित आहेत, विद्वान आहेत, त्यांच्या इतका विद्वान कोणी नाही. एक शब्दावरती कोठी करत असताना
100 प्रकारे अर्थ काढणं म्हणजे तुम्हाला पटल का हे 100 अर्थ काढणं? 100 अर्थ म्हणजे मला कशा करता उदाहरणाला ते घ्यायचे श्रीधर स्वामी, की तुम्हाला त्या शब्दाचं काय झालं, शब्दाचं अर्थ कळला म्हणजे यथार्थ वस्तू कळली असं नाही, तर त्याचं पूर्ण ज्ञान होणं गरजेचं आहे. पहिल्यांदा शब्द, शब्दाच्या पुढे त्याचा अर्थ, अर्थाच्या पुढे त्याचं ज्ञान. आणि ज्ञानामध्ये सुद्धा ज्ञान म्हणजे यथार्थ नाही, ते बी ज्ञान यथार्थ आहे पण वृत्तीरूप असल्यामुळं वृत्तीरूप ज्ञान संतांना मान्य नाही. वृत्तीरूपाने झालेलं ब्रह्मज्ञान सुद्धा विषयामध्ये मोडतं. विषय केलं ना त्याला, काय केलं त्याला तुम्ही, काय केलं वृत्तीने, काय केला. आणि परमात्मा विषय होऊ शकतो का? तुम्ही म्हणाल का होत नाही, आम्ही पाठांतर केलं, कीर्तन प्रवचन करतो, मग परमात्मा आमचा विषय झाला. नाही 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 नाही, किती अल्पांशाने झाला तुमचा विषय. वाङ्मय केवढं, भगवंताचं स्वरूप केवढं, आणि तुम्हाला त्याचं झालेलं ज्ञान केवढं सक. पण आनंदामध्ये मात्र कमतरता नाही. आनंद तेवढाच, अपरोक्षपणेला आलेला आनंद, जे आनंद हे ब्रह्माचं स्वरूप आहे. पण आनंदात काही फरक नाही. एक खडा गोळ्याचा खाल्ला आणि एक डेप खाल्ली, आनंद गोडीमध्ये फरक नाही. म्हणजे मला हे सांगायचं की वृत्तीमध्ये ज्ञान आल्यानंतर काय होतं, वृत्तीरूप ज्ञान राहू नये म्हणून त्या ठिकाणी संतांनी आपल्याला प्रबोध दिला. अजून प्रबोध, चांगदेव 65चा अधिकारी आहे, प्रबोध झालेला साधक. बऱ्याच वेळेला मी सांगत असतो की वक्त्यांनी आता काय सांगायचं हे वक्त्याला कळलं पाहिजे. जे आत्मसाक्षात्कार प्राप्त साधक आहेत त्यांना कीर्तनातून नरदेयाचे धडे सांगून, नरदेयाचं महत्त्व सांगून फुकट 2 तास का घालवता? हे कोणाला सांगा नरदेयाचं महत्त्व. गेले 2 तास तुमचे फुकट. कारणी लावायला शिका ना वेळ. चुकीचं करताय असं मी चूक बरोबर निवाडा करत नाही, मी तुम्हाला सूक्ष्मतेकडे घेऊन जातोय. त्याचा निषेध करून जमणार नाही, कारण कुठेतरी ते साधन वापरावं लागणार आहे. ज्यांना कळलं नाही नरदेयाचं महत्त्व, तिथे परत ते लागेल का नाही सांगायला. म्हणजे खंडन कसं करेल मी. पिशवीवर पाण्यात, पिठरच्या पिशवीमध्ये पिशवीभर पाण्यात हेल्परला सांगितलं 52 नंबरचं पान आण, तेवढं काम केलं आणि दिलं फेकून. याच्यातच गंती होती बऱ्याच जणांची. सोपे नाही, किती महाग आहेत ते. मग जिथं उपयोग झाला आणि दिला फेकून, झाला उपयोग दिला फेकून, असं करतो का परत पिशवीत ठेवतो. तसं तेवढा विवेकता असायला पाहिजे ना, की नरदेयाचं महत्त्व खंडन करून जमणार नाही. अन्य ठिकाणी गेल्यानंतर जिथे त्यांना स्वरूपाकडे नेण्याची वाटचाल करायची, त्यांना सांगावं लागेल ना नरदेयाचं महत्त्व. तुम्हाला गरज आहे का आता? तरी बी बाबांच्या भाषेत एखादा नौखा कोणीतरी आला असन तर सांगावं का. मग 2 तास नरदेयाचं महत्त्व सांगून बाकीच्यांच्या वाट्याला काय आलं त्याला सांगायला पाहिजे. अर्धा तास वापर त्याच्यातला. एखादा आला असन तरी सांगायला पाहिजे, यात वाद नाही. पण विवेक तयार करून घ्या. विवेक तयार झाल्यावर त्याचं बरोबर ते हे करील. वेळ त्या प्रत्येक किती वेळामध्ये किती मांडायचं, कोणतं गरजेचं आहे, कोणतं विस्तारित मांडायचं, कोणतं थोड्यात मांडायचं, हे त्याला विवेकाने घडतं. हे विवेक निर्माण होत नाही, ही संतांची खंत आहे. दोन्ही बाबा सांगायचे. भाव तयार झाला पण विवेकाकडे वाटचाल होत नाही. अखंडतेकडं घेऊन जाणारी जर कोणती गोष्ट असेल तर विवेकच आहे. अखंड हे क्रियेने कधी होऊ शकत नाही. कोण असा आहे की अखंड 24 तासामध्ये 21,600 जप बसल्यानंतर एकही सेकंद वाया न घालवता आणि एकही विचार कोणता बाहेरचा येऊ न देता साधना करील. योग्यात कोणी नाही तर बाकीच्या साधनेत तर कोण बसल. योगी ज्याला म्हणतो ना आपण, तो नाही. याचाच अर्थ परमार्थ क्रियेचा काही स्टेपपर्यंत आहे आणि तिथून पुढचा परमार्थ क्रियेमधला नाही, जपाचा नाही. तिथून पुढचा परमार्थ विचाराचा आहे. म्हणून वेदांत वाक्यच सांगितलं, चांगला विचार केला तर. कळलं वेदांत वाक्य मग आपल्याला. परमार्थ विचाराचा आहे का क्रियेचा आहे. क्रियेचा कशा करता आहे, अनुभवा करता क्रियेचा आहे. दोन्हीचे सांगण नीट बसून घ्या. अनुभव नसेल तर किती विद्वत्ता. संपूर्ण शास्त्र
मुखोद्गत आहेत, वेद मुखोद्गत आहेत, परंतु त्याचा अनुभव नाही. त्याला काय नाव दिलं शास्त्रामध्ये त्या अनुभवाला, त्या ज्ञानाला काय, कोणतं ज्ञान म्हटलं? हा, परोक्ष ज्ञान. शब्दज्ञान परोक्ष ज्ञान दोन्ही शब्द, वा बरोबर. शब्दज्ञान म्हणजेच परोक्ष ज्ञान. आणि त्याचा अनुभव आहे त्याला काय शब्द, त्या नाव दिलं त्या शब्दाला अपरोक्ष ज्ञान. नाही, अपरोक्ष ज्ञान. शब्द आणि परोक्ष दोन्ही एकच आलं. परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान. अपरोक्ष ज्ञानामध्ये अनुभूती येते, अनुभव येतो. हा, तर्की अति गाडा, व्याकरणी चोखडा, परी आत्मज्ञानी पुढा जात्यंदू तो. विना परोक्ष ज्ञानम ब्रह्मशब्दैर न मुच्यते. अपरोक्ष ज्ञान झाल्याशिवाय ब्रह्माचा अनुभव, ब्रह्मस्थिती प्राप्त होणार नाही. ब्रह्माचा अनुभव म्हणणं सुद्धा चुकीचं ठरेल. ब्रह्माचा अनुभव येऊ शकतो काय? हो, येऊ बी शकतो. आणि ब्रह्माचा अनुभव येऊच शकत नाही. येऊ शकतो ही कोणाच्या भूमिकेने? मुमुक्षुत्वाच्या, साधकाच्या. आणि सिद्ध भूमिकेवरती गेल्यानंतर काय शब्दप्रयोग आहे माहिती का? ज्याचा अनुभव घ्यायचा ते तुमच्यापेक्षा छोटं पाहिजे ना, अनुभव घेणारा त्याच्यापेक्षा मोठा पाहिजे, तर म्हणायचा अनुभव येतो. आता हे पुढच्या वर्गातलं सांगितलं बरं का, मग अशीच सांगितलं 52 नंबरचा पाना फेकून द्यायचा नाही, लागणार आहे. तशा पद्धतीतलं विचारधारा चाललेली आपली, विषय चाललेला आहे. खंडन मंडन म्हणून ऐकू नका. जिथं जे लागेल तिथं भूमिकेनुसार तुम्हाला ते स्वीकारावं लागेल. आता अपरोक्ष ज्ञान, दृढ निश्चय, बुद्धिनिश्चय, आत्मज्ञान या ओळीवरती जर आपल्याला जायचं आहे, बुद्धिनिश्चय आत्मज्ञान या ओळीवरती जर जायचं आहे, अपरोक्ष अनुभव आपल्याला आला. परंतु अपरोक्षानंतर बी पुढे एक प्रकार पडतो, तो दृढ अपरोक्ष ज्ञान. एक अदृढ बी म्हणता येईल. अदृढ म्हणजे कसं? निश्चय नाही, अनुभव आलाय तरी पण निश्चय. जग आपल्याला सत्य वाटतंय का मिथ्या वाटतंय? बोला, कसं आहे जग? कसं आहे तुम्हाला कसं वाटतंय आपण नंतर बघू. जग कसं आहे, मिथ्या आहे का सत्य आहे? नाही नाही, आहे कसं, कसं वाटतंय हे मी शब्द मागे घेतला माझा. कसं आहे जग? मिथ्या. तुम्ही नका बोलू. जग सत्य आहे का मिथ्या आहे? बोला ना. काय ते काय आपण संवादात, हे ग्रंथ संवादाचेच आहेत बरं का. हे एकाने सांगायचं आणि बाकीच्यांनी ऐकायचं, ह्याच्यातले ग्रंथ नाही. ते संवादात्मक ग्रंथ आहे ते. आणि तसं तर सगळेच ज्ञानाचे आध्यात्मिक ग्रंथ संवादात्मक आहेत. भगवद्गीतेमध्ये काय संवाद आहे. तुमचं श्रीमद भागवत काय संवाद आहे. बरं, तो संवाद त्या दोघांमध्ये असं नाही. मग ते होऊन गेले आणि त्यांचं कामही झालं ना, आपण कायला बसलोय पंक्ती जोडायला. अर्जुनाचे निव्यादे गीता प्रकाशोनी श्रीराजे, संसारा एवढे थोर ओझे फेडिले. आमच्या गरजेचं, आपल्या तुमच्या माझ्या सगळ्यांच्या गरजेचं, ही गरज त्रिकालामध्ये तिन्ही काळामध्ये गृहीत धरून देवाने संतांनी अवतार घेतले आणि सांगितलं. निमित्त कोणाला तरी एकाला केलं, निमित्त कोणाला तरी एकाला केलं यांनी. आनंदोत्सव सोहळा कोणाला? 1 वर्ष पायीवारीमध्ये आपल्याबरोबर आले नाना पुंडलिक. कोणतरी काल म्हणलं, आता कुंडलिक नाही म्हणायचं, आता कुंडलिकाचा पुंडलिक झाला. पुंडलिक नाना सदाकाळ आपल्याबरोबर आले. पुंडलिक तुम्ही सांगितलं. हां, कुंडलिक काय बरोबर नाही, पाहते ठीक आहे, आई वडिलांनी प्रेमाने ठेवलं होतं, ठीक आहे. त्यावेळेस तशी नावं त्यांच्या पुढं नव्हती हो. दगडन धोंड सोडून यांच्या पुढं काहीच नव्हतं, म्हणून दगड्या धोंड्यान धोंडीन दगडी, त्याची चूक नाही. आता भटवाडीमध्ये मी विचारलं कुठे गेलं का, काय मुलीचं नाव ठेवलं? म्हणले स्वरा. अरे म्हणलं 50 नावं स्वरा, ते मालिकेवरून ठेवतात, रोज मालिका बघतात आणि त्या मालिकेमध्ये त्या पोरीचं नाव स्वरा, तर अख्ख्या स्वराच. नशीब 50च, 1000 नाही त्या वेळेत झाल्या, नाही तर हातामोठा घोळच झाला असता. काही महत्व नाही त्याला. बरं, असंही तसंही वजं व्हायचंय. एक 5 किलोमीटर तुम्हाला वजं व्हायला सांगितलं. माऊली म्हणले काय वाहून न्यावा? दगड न्यावा 5 किलोचा, का निदान भाकरी वाहून न्यावा 5 किलोच्या? आणि इथून तिथं गेल्यानंतर तिथं सोडून खाता येतील आणि तेवढ्या याच्यावर पुन्हा इथपर्यंत चालत येईन, एवढं तर बुद्धी चालावी, याला विवेक म्हणतात.
5 किलो न्यायचंय, काही न्या सांगितलं समोरच्या स्पर्धकांना, मान्यवरांनी सांगितलं. मग भाकरीचं गाठोडे नेलेलं फायद्याचं आहे का दगडी नेल्याच्या फायद्याचे? याला विवेक म्हणतात. मग आता हे जगत जे आहे, जगत कसं आहे? मिथ्या आहे. आता इथून कोणी बी एवढ्यांनी बी इथून परत मागं जायचं नाही आपल्याला सगळ्यांना. हे बघा, हा बाबा आणलाय ना मी, ह्या बाबाच्या बरोबर आपल्याला सगळ्यांना जायचं ऋषिकेशला. तिकडे परत काही नाही बरं का, अलग लक्षात. पाठीमागे सगळे बसलेले. तुम्ही म्हणलेत जगत मिथ्या आहे म्हणून म्हणलो, बाकीचं माझ्या काय डोक्यात नव्हतं. तुमच्याबरोबर मी बी येईन, बरोबर ना? हॉटेलचं कसं काय करायचं बघा. मिथ्या म्हणले ना तुम्ही, तर काय नाही, मिथ्यापणा फक्त लक्षात घ्यायचं का काय सोडायचं आहे, सांडायचं आहे, मांडायचं आहे का? याच्यातच मेले बरेचसे सांडी मांडी करण्यामध्ये. अजिबात नाही. याला चांगदेव 65 म्हणतात. आहे काय दुसरं काय? एवढं बर्डन घेऊ नका. चांगदेव 65, चांगदेव 65तले 4-2 विचार सांगितले का झाली चांगदेव 65. सूत्रबद्धतेने सांगायचं म्हणलं तर मग जरा त्याला टायमिंग पाहिजे. परंतु त्याच्यातले विचार तुम्हाला 10 सूत्र 2 दिवसामध्ये सांगितली, झालं काम तुमचं. किती पाणी आहे नर्मदा मैयाला, किती पाणी आहे गंगेला? बाबा बाबा बाबा, 1-1 किलोमीटर रुंदीचं पात्र आहे. तुम्हाला तहान लागली तेवढं प्यायचं आणि पुढे चालायचं. आहे काय दुसरं? शब्दजालम महारण्यम चित्त भ्रमणकारकम. शास्त्री पंडित वेदांती यांनी लक्षामध्ये ठेवायचं, घनदाट जंगल आहे शब्दांचं, घनदाट. आणि जंगलात चुकला तर घरी यायची पंचायत. घरी यावं का वाटतं का नाही तुम्हाला? स्वरूपाच्या घरात यावं वाटतं की नाही? त्यालाच अपरोक्ष अनुभव असं म्हणतात. शब्दज्ञानामध्ये गुरफटले. संतांनी पांडित त्या विद्येचा खंडन नाही केलं. त्यांनी अपरोक्ष अनुभव घ्यावा आणि परोक्ष विद्या पाहिजे तेवढ्या शिकाव्यात, त्याचं खंडन नाही केलं. आम्हाला खोड पडली खंडन मंडन करण्याची, सांगण्याची आणि टीका करण्याची. प्रत्येक गोष्ट सांभाळून बोला, जपून ठेवा. तुम्हाला जे सांगायचं ते विचार सांगताना दुसऱ्याच्या विचाराचं, शास्त्राचं, कशाचं खंडन करण्याच्या भानगडीत पडू नका. काय घेणं पडलं? तो ज्याची सेल्समन तुमच्या घरोघर फिरत आला काही वस्तू विकण्याकरता, आल्यानंतर तो व्यर्थ वेळ घालवत नाही. कंप्लीट ठरलेली त्याचे वाक्य असतात, 2 मिनिटात बोलण्याकरता पाठ केलेली, तेवढीच बोलणार, बाकी काही नाही. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ती वस्तू घ्यायची का नाही, तो दुसऱ्याशी तुलना करीत बसणार नाही. दुसऱ्याच्या वस्तू सांगा, जर खरा माल असेल तर तो म्हणाल असं असं आहे, कंपनी प्राईज एवढी आहे आणि सवलतीच्या दरात कंपनीनं मला एवढ्याला द्यायला सांगितले, घ्यायचं तर घ्या, बघा चाललो बस. तो कशाशी तुलना करत बसल? एवढं प्युअर ब्रह्मज्ञान ज्याला प्राप्त झालं तर तुलनेचंही कशाला बोलल? म्हणजे कीर्तन प्रवचनाचा विषय कळायला पाहिजे. शास्त्राचं म्हणणं हेच आहे, विषय, संबंध, प्रयोजन आणि फल. महात्म्याच्या मुखातले ते शब्द विषय आणि प्रयोजन समजलं पाहिजे. बाबा श्रीपाद बाबा वाच म्हणे, कधी बाबांनी कुठं सांगितलं वेदांत? अरे वेदांत, प्युअर वेदांत सांगितला, वेदांतातले शब्द वापरले नाही. मी तुम्हाला आता श्रीपाद वाच किंवा त्याच्यामध्ये लिहिणार आहे मी. तू बरं जाऊ द्या, नसल नाही सांगितलं आपण म्हणू वेदांत. तुम्हाला जे वाक्य दिले साधने करता, हे वेदातलंच वेदवाक्य आहे ना महावाक्य. मग वेदांत नाही सांगितलं तर काय सांगितलं? जाऊ द्या, परोक्ष ज्ञान शास्त्रातलं सांगितलं नसेल असं तुम्हाला वाटतं. साक्षीला महात्मे आहेत बाबांसारखे. आमच्याकडे 6 वाजता संध्याकाळी सर्वांना बोलवायचं घाटकोपरला, जे काही माणसं असते सत्संगाला. बाबा आल्यानंतर 6 ते 10 4 तासाचा सत्संग असायचा. 2.5 तास प्रवचन व्हायचं आणि 1.5 तास नामचिंतन व्हायचं, अशी बैठक असायची. त्या 2.5 तासामध्ये प्रवचन करायची पद्धत बी पहा महात्म्याची, की उगीच ओव्या वाचून वेळ घालवण्यापेक्षा त्याचा जो सरळ मराठी अर्थ आहे ना, जाधव महाराज किती कटाक्ष, काय जपायला तुमचा वेळ आणि त्यांचा वेळ. आमच्याकडे विवेक कुठे आहे? वेळेचं महत्त्व डॉक्टरांना विचारा, वेळेचं महत्त्व डॉक्टरांना विचारा. त्यांनी आपला अमूल्य वेळ अभ्यासामध्ये घालवला. आज 1000 रुपये त्यांचे नुसते आपल्या कन्सल्टिंग फी आपल्याला मोजावी लागते. तुम्ही चिचान बोरं खाण्यामध्येच घालवला आणि बाण मारण्यामध्ये घालवल्या वर्गामध्ये. बामणाचा चिंत्या चिंतोपंत झाला, मोठा साहेब झाला,
रोजगार हमीच्या कामावर साहेब झाला. आणि गण्या काय कमी तज्ज्ञ नव्हता, चिंतेपेक्षा भारी बुद्धी होती गण्याची. हां, पण त्यांनी कुठं घालवली ती बुद्धी माहिती आहे का? चिंत्या एवढा, हा गण्या एवढा तज्ज्ञ होता ना, पोरांनी एखाद्या वेळेला जर त्याला चिचा किंवा जर आवळं किंवा बोरं जर दिली तर बसल्या जाग्यावर गण्या सांगन हे कोणत्या झाडाची आहेत आणि कोणत्या चिचची आहेत. तज्ज्ञ नव्हता का गण्या? पण त्यांनी बुद्धी कुठं वापरली? चिचन बोरांमध्ये वापरली. आणि यांनी बुद्धी कुठं वापरली? शिक्षणात वापरली. मग काय 7-8 पोरं आणि रोजगार हमीच्या कामावर गण्या चाललाय. आणि चिंत्या तू, साहेबाला म्हणतोय चिंत्या तू. चिंत्या म्हणला बोराकांची चव लक्ष नाही दिलं म्या, त्याच्यामुळे साहेब झालोय. म्हणजे विषयाचं प्रयोजन बाबा म्हणायचे कळलं पाहिजे. ज्याला वेळेची किंमत कळली तो आपला वेळ एवढा व्यर्थ घालवणार नाही. ग्रंथ कोणते वाचन करताना सुद्धा याला सुद्धा शास्त्र आहे. खाण्याचं सुद्धा शास्त्र आहे. सात्विक आहार करावा. आणि हे बी खाणंच आहे एक प्रकारचं. हे खाणं आहे, खाद्य आहे, साधनेतलं खाद्य आहे. आणि हे खाद्य ग्रहण करत असताना सुद्धा कोणत्या पद्धतीतलं करावं तर म्हणे त्या ग्रंथाचा विषय पहिला समजून घ्या काय आहे. विषय झाल्यानंतर त्याचा संबंध समजून घ्या. प्राप्य प्रापक भाव संबंध आहे, अजन्यजनक भाव आहे, काय संबंध आहे त्याचा तो समजून घ्या. त्याच्यानंतर त्याचा अधिकारी, प्रत्येक गोष्टीचा अधिकारी आहे बरं का. माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीच्या 6व्या अध्यायामध्ये अधिकारी सांगितला की नाविक विरक्तू जरी झाला देहधर्मीनी येतो तरी तोच येथ म्हणे त्याला अधिकारी. हा अधिकारी अपेक्षित नाही आहे, पण पुन्हा जास्त अधिकाराचा अवडंबर करतील, तुझा नाही अधिकार, हे होऊ नये म्हणून पुढं अधिकाराच्या सावियाची काय केनी असे, अधिकाराच्या काय खाणी आहेत का कुठं. हे बाजूची गल्ली लायक आणि नालायक हे ज्ञानेश्वरी वाचल्यामुळं बाबांचे वाक्य आहेत, स्वतःचे पदरचे नाहीत. ह्या गावातली गल्ली लायक आणि ह्या बाजूची गल्ली नालायक हे शब्द वेदांतातून ज्ञानेश्वरीतून आलेले शब्द आहेत. फक्त तिथं शब्द सावियाची काय इथं केनी असे हा शब्द. आणि इकडे तुम्हाला सोप्या भाषेत सांगितला, तुम्हाला कळेल तुमच्या भाषेत. तुमची अधोगती तुम्हाला, त्यांची अधोगती नाही, त्यांची तर भाषा लय उच्च आहे. ते आपल्याला जतन करता नाही आली बाबांची कॅसेट. अरे कोण ब्राह्मण बोलतोय असं वाटेल तुम्हाला. पुन्हा गेलीच ती आमच्या ह्याच्या दंगलीच्या टायमिंगला त्या आपण कॅसेट सगळ्या बाबांच्या खूप कॅसेट होत्या आपल्याकडं, दोन्ही बाबांच्या. सोनीच्या कॅसेट त्यावेळेच्या 75 रुपयाच्या आम्ही कीर्तन प्रवचन सगळी केलेली होती. आणि काय दुर्दैव आमचं, तुमचं बी म्हणू आपण त्याच्याबरोबर. आणि ते त्या ठिकाणी त्या दंगलीच्या ह्याच्यात ते दुकान पेटवलं गेलं, मुस्लिमाचं दुकान होतं. आणि जवळजवळ 50-60 कॅसेट बाबा त्याच्यामध्ये गेल्या. त्यात ती एक कॅसेट होती की हे श्रीपाद बाबांचं प्रवचन आहे असं तुम्ही म्हणूच शकणार नाही, आपणही म्हणलो नसतो. एवढी शुद्ध आणि एक ब्राह्मणाची भाषा आणि शास्त्राची भाषा त्या प्रवचनामध्ये होती. पण त्यांनी निरीक्षण केलं, हे आमचे सामान्य माणसं ही भाषाच्या माध्यमातून परमार्थ समजून घेऊ शकत नाही, मला थोडं खाली यावं लागल. आणि संत खाली एवढंच करता आले ना, त्यांचं स्थान इथलं नाही. आम्ही वैकुंठवासी एवढ्यावरून खाली आले. कशाला बटाटा वडा खायला आणि भजी खायला, वर मिळत नाही म्हणून. सोपं करून सांगाय करता किती अवघड आहे संस्कृत. पण संस्कृताची गाठी उघडून ज्ञानदृष्टीने केली से मराठी. म्हणून आज आपल्याला कळतंय ब्रह्मज्ञान कशाला म्हणतात. काय कळलं असतं आपल्याला, महात्मा भेटला तसा. आणि त्या महात्म्याने ही सांगितलं, भाव अक्षराची गाठी ब्रह्मज्ञानाने गोमटी, ते हे माय ज्ञानेश्वरी सकल संता माहेश्वरी. काय सामर्थ्य या शब्दांमधलं. तुम्हाला शब्दाचं सामर्थ्य कळत नाही असं मला म्हणायचे का? काही म्हणतात यांना काय कळतं, यांना शब्दाचं सामर्थ्य कळत नाही, यांच्याकडं विवेक नाही, यांच्याकडं वैराग्य नाही. काय कमतरता आहे तुमच्याकडं? फक्त त्याचं तुम्हाला भान नाही, तेवढं करून द्यायचं आहे आम्हाला प्रवचन कीर्तनातून, बाकी शिकवायचं नाही. काय तुम्हाला त्याचं काय नाही, भान नाही. तुम्हाला एक सहज बाबांचं वेदांत म्हणून सांगतो. आता हे मुक्त चिंतनच होणार आहे वेळेच्या अभावी, त्याला काही इलाज नाही बरं का. ते म्हणायचे, एखाद्याला म्हणतो माणूस, तुला काय धसकट कळतं रे?
अरे पण हे बोलत असताना विचार कर, म्हणे धसकटाशिवाय कणीस आहे का? धसकट नसेल तर कणीस होईल का? धसकट आहे तेवढ्याच धसकटाशिवाय कणीस नाही. धसकटाचा त्याग केला, कणीस घरी आणलं, पुन्हा ते मळलं, त्याच्यातलं फलकट सोडून दिलं आणि दाणे घेतले, दळण केलं, पुन्हा खडे असतील निवडले, दळण करून आणलं, एवढं वेगळं वेगळं केलं. त्याच्यानंतर पिठाची बी चाळणीनं बारीक बारीक घेतलं आणि थोडंसं कन्न काही राहिलं असेल थोडंसं बसकट ते काढून टाकलं. इथपर्यंत वेगळं करण्याचं तुमच्या हातात होतं. त्याच्यानंतर भाकरी केली आणि चुलीवरती भाजली आणि भाजल्यानंतर त्याला पोपडा आला. किती सोपी उदाहरण, सोपा वेदांत सांगितलंय पहा की भाकरीला पोपडा जर आला नाही तर सासूबाई काय म्हणून तू आहे ना, तुला अशाच गवऱ्या थापायला शिकवलं का? भाकरीला पोपडा आला पाहिजे की नाही? भाकरीला पोपडा येणं म्हणजे हा विचारून अंकारू सांडीजे मग अस्तित्व वस्तू होईजे, जैसी आपली स्वस्ती सहज आपण केली. देह तादात्म्य सोडणं म्हणजे भाकरीला पोपडा येणं. मी देह नसून आत्मा आहे या वृत्तीवरती येणं, याला भाकरीला पोपडा येणं म्हणतात. वेदांत नाही का देह तादात्म्य सोडणं म्हणजे? वेदांत नाही का सांगितला? तुम्ही वांगी विकत आणता, ही देठा सकट विकत आणता का देठ काढून आणता? शिजवताना देठा सकट शिजवता का बिगर देठाची? खाताना देठ काढून शिजवता खाता का देठा सकट खाता? अहो मग जर बिगर देठ काढून घेतली असती तर 4-10 पाव किलो जास्त आली असती ना. तर ती भाजीवाली म्हणून तुझ्या बापाने कधी घेतली होती का? ही भाषा त्यांची बरं का, म्हणजे घ्यावा लागते देठा सकटच. मग खाताना मात्र देठ काढून ज्या वेळेला तुम्ही ते खाता म्हणजे परमार्थ करताना देहा सकटच करायचं आहे, पण देह तादात्म्य सोडून करायचं आहे. आणि एकदा देह तादात्म्यातून तुमची फक्त पकड वृत्तीची काढून घेतली तर त्या ठिकाणी आनंद जो द्यायचा आहे तो उपाधीलाच द्यायचा आहे का अजून कशाला द्यायचा आहे? तुम्हाला जो आनंद होतो ब्रह्मानंद आत्मानंद तो उपाधीलाच होतो ना. मग कुठपर्यंत उपाधीचा निराश आहे? कुठपर्यंत? एक ठराविक स्टेजपर्यंत उपाधीचा निराश करायचा आहे, देहांकार घालवीपर्यंत. आणि त्याच्यानंतर मग अन्वय करायचा आहे. पहिल्यांदा व्यतिरेक आणि अन्वय हे 2 शास्त्रातले शब्द आहेत विचारसागरमधले. व्यतिरेक म्हणजे ह्या गोष्टीचं महत्त्व सांगत असताना आणि ही गोष्ट पटवून देत असताना आजूबाजूला असलेल्या गोष्टींची व्यावृत्ती करणं याला व्यतिरेक म्हणतात. अनुग्रहाच्या क्रियेमध्ये व्यतिरेक होतो, म्हणजे एकाच गोष्टीवर फोकस करणं तुमच्या दृष्टीचा वृत्तीचा, अन्य गोष्टींची व्यावृत्ती करणं बाजूला काढणं याला काय म्हणतात? व्यतिरेक म्हणतात. व्यतिरेकाशिवाय अनुभव येऊ शकतो काय? आणि मग हे पंडित आणि हे शास्त्रीय हे सगळे जे आहेत हे अन्वयाचं जे सांगतात यांना संप्रदाय नाही म्हणून जगत ब्रह्म सांगतात. हे जगत ब्रह्म आधी जगत निवडावं लागेल, व्यतिरेक करावं लागेल, मग जगत ब्रह्म सांगायला पाहिजे ना. मी म्हणलो ना मला शास्त्राचं तेवढं ज्ञान नाही, परंतु युक्ती आणि बुद्धी संतांच्या कृपेने एवढी आहे की महामंडलेश्वराशी चर्चा करून त्याला वादामध्ये हरविल. हां खरंच युक्ती नाही बरं का, अभ्यास नाही. मी अभ्यासाचा निषेध करत नाही, हे पहिल्यांदाच सांगतो. कोणत्याच गोष्टीचा निषेध नाही करायचा, निवाडा करायचा आहे. निवाडा करणं चांगलं आहे का वाईट आहे? तुम्ही भात घालता तर त्याच्यातले खडे निवडून टाकता का तसंच भात घालता? दात पडतील ना. म्हणजे खडे काढणं म्हणजे खड्यांनी म्हणावं का आम्हाला का निवडलं? जगदेव परी निवडी न निराळे ज्ञानाचे आंधळे भारवाई तुकोबाराय म्हणले. एकदम त्यांना म्हणले का त्यांच्या एवढे बिघडले आणि इकडे सांगता का सगळं जगत ब्रह्म आहे? ब्रह्मच आहे, जगत नाहीच. मग त्यावेळेला त्यांनी हे प्रमाण केलं, हां हे सगळे ब्रह्मामध्ये मोडतात, जगत ब्रह्म आहे, हे सगळं बरोबर आहे, पण तरी बी निवडे वेगळं करीन मी यांच्यातून. म्हणजे खड्या सगाट भात खाणारातले आम्ही नाही. जीवनमुक्ताला चौकळत नाही. कोण म्हणलं जीवनमुक्त? कसंही खाईल का ते? आंबोवान म्हशीचं आंबोवान खाईल का जीवनमुक्त? कळू नये का? चौकळल्याने काय बिघडतं? चौकळलेलं चांगलं आहे ना. सगळे पदार्थ एकत्र करून खाणं ह्या आंबोवानासारखं चांगलं आहे का? चवीनं खावं, थोडंसं पापड खावा, थोडंसं लोणचं खावं, पुरी श्रीखंड थोडं असं चवीनं खावं, त्याला जेवणाचा आनंद मिळतो. रामरेट्यासारखं सावळ्या बसला जेवाया आणि ताका संग शेवाया असं जेवण असतं का काय? आंबोवानच खाणं झालं ना, म्हशीनं खावा तसं.
म्हणजे इथे विचार असा आहे की हे जो बाधक काय आहे, साधक काय आहे, याचा विचार. आपला विषय चालला होता विवेक. विवेक तुमच्याकडं नाही काय? तुम्ही ज्या अर्थी हे सगळं वेगळं करता ना, त्या अर्थी तुमच्याकडे विवेक आहे, पण तुम्ही तो प्रपंचाच्या ठिकाणी लावला. फक्त परमार्थाकडे लावायला पाहिजे एवढंच चुकलंय. लावायचा कुठे ते चुकलंय. विवेक सगळ्यांकडं आहे, वैराग्य कोणाकडं नाही. निदान वैताग आल्यावरती तरी निदान म्हणतो काय खरं नाही, जावा कुठं तरी निघून. म्हणजे एक क्षणभराचं स्मशान वैराग्य तरी निर्माण झालंच ना. फक्त साधूकडं अखंड वैराग्य आहे, तर जीवाच्या ठिकाणी फक्त एक क्षणिक वैराग्य आहे. पण वैराग्य नाही असं म्हणू नका. परिमाण त्याचं मिलीग्रॅममध्ये असेल, पण नाही का विस्तारित करण्याचं कोणत्या हातात आहे? तुमच्या हातात आहे. तुमच्या हातात आहे. त्याची हे व्याप्ती वाढवणं तुमच्या हातात आहे. तुम्हाला आलेल्या अनुभवाला तुम्ही अखंडतेकडे नेलं नाही तर तुमचं चिंतन चालू नसताना तुम्हाला मृत्यू येईल. मृत्यू काय असं ठरवून येईल का? नाही, हातात चिंतन करतोय मग नंतर येऊ आपण, काय हात चिंतन नाही करत आता याला उचलतो, कधी येऊ शकतो हे तर निश्चित आहे ना. मग आपलं चिंतन अखंड झालं पाहिजे. मग तुम्हाला आलेला अनुभव अखंडतेकडे जायला पाहिजे की नको? मग अखंडतेला आता प्रतिबंध काय आहे? पहा बरं का. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो परब्रह्मैव नापरा. विवेक चूडामणी आद्य शंकराचार्य याच्यामध्ये सांगतात. अर्ध्या श्लोकामध्ये आपल्या संस्कृतीचे कोट्यावधी ग्रंथ आहेत. मग जे 7व्या शतकामध्ये शंकराचार्यांचं शतक सातवंच ना, तेवढ्या दरम्यानचं असेल, 7वा 8वा असं काहीतरी. आणि त्यावेळेला 1 कोटी ग्रंथ हिंदू संस्कृतीचे नुसते 1 कोटी. आणि तेवढ्यातला सारांश फक्त 1 श्लोकामध्ये सांगतो असंही नाही म्हणले, फक्त अर्ध्या श्लोकात सांगतो म्हणले. आणि तो सांगितला ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीवो परब्रह्मैव नापरा. आणि हाच फक्त महत्त्वाचा आहे. आणि तो सांगण्याकरता कीर्तन, प्रवचन, आनंदोत्सव, वैष्णव मेळावा, अखंड हरिनाम सप्ताहन सगळं काय फक्त अर्धा श्लोक सांगायकरता ब्रह्म सत्यम जगन मिथ्या आणि जीवो परब्रह्मैव झालं. आता पुंडलिकावर ते म्हणाल काय हरकत आहे? हेच चांगली उपासष्टी, हेच ज्ञानेश्वरी, हाच अमृता बनवून अनुभवन, हेच सगळं काही, हेच योग वासिष्ठ. पण सांगायची पद्धत. सुगरण कशाला पदवी आहे? सुगरणपणा पाहिजे की नाही? अहो घरात काहीच नाही, फक्त बटाटे म्हणजे पीठ सगळं काय आहे, पाणी बाकीची गोष्टी सगळ्या आहे, पण बटाट्याच फक्त. कालवण कशाचं? फक्त बटाट्याचंच करता येईल, बाकीचं काहीच नाही. पाहुणे आलेत घरी आणि आता नाव जाऊन द्यायचं नाही, कसं काय? त्यांना काय जेवू घालायचं? बाई सुगरण होती, तिने काय केलं सांगू का? बटाट्याचं पातळ कालवण केलं. 7-8 पाहुणे होती, बटाट्याचं पातळ कालवण केलं. त्याच बटाट्याची सुकी भाजी केली, जी मसाला डोश्याला बनवतात ना, मसाला टाकून एकदम मस्त केली. त्याच बटाट्याची त्या ठिकाणी तिने ते फिंगर काय असतं ते मला फिंगर चिप्स तेच बनवलं. त्याच बटाट्याचा बटाटा वडा बनवला. त्याच बटाट्याची बटाटा भजी बनवली. त्याच बटाट्याचे पराठा बनवला. आणि असं भरून ताटे एकेकाच्या पुढे ठेवलं. याला म्हणतात सुगरण. हे काय विद्वत्तेचं ज्ञान नाही, अनुभव घेतलेली माणसं आपले शास्त्र सांगतायत. आणि ज्यांना ते जमत नाही ते म्हणतात बाबांनी काय हे सांगितलं का? तुला जमत असतं ना तर तू तेच सांगितलं असतं. पण कोल्याला द्राक्ष आंबट याने ते टीका करते. संतांनी विद्वत्तेवर टीका का केली? जर अपरोक्ष अनुभव नसेल आणि नुसती विद्वत्ता असेल तर टीका केली आणि निषेध केला. पण तुम्हाला जर यांना जर जमतंय, शास्त्र जमतंय, सांगितलं तर बिघडलं कुठं? पण याचं डोकं पोचत नाही, याचं महत्त्व कमी होतंय. यांना अधिकारी, यांना साधक म्हणता तुम्ही? प्रपंचिक बरी परवडले, प्रपंचिक बरे परवडले, चांगली बुद्धी आहे त्यांची. मग आता ब्रह्म सत्यम जगन मिथ्या याच्यातल्या एका पदाचा अनुभव संतांच्या कृपेने घेतलाय आपण. ब्रह्म सत्यम अपरोक्ष घेतलाय. देवच झाले तुम्ही, देव झाले नाही, देवच होता. जेने भ्रांतीपासून हिरतले गुरुवाक्य मन धुतले, मग आत्मस्वरूपी घातले हरवून या. भ्रम घालवायचा आहे. आणि विहिरीला पाणी लागले, पाहुणे पेढे घ्या. पा वेदांत कसा आहे बाबांचा. स्वयंमत्व सांगताना
स्वयंभूपणा ईश्वराचा परमात्म्याचा सांगताना दिलेलं उदाहरण आहे. पाणी पहिलंच आहे. तुम्ही जिथे बसला तिथून पाण्याची खालून प्रवाह चाललेले आहेत आणि ते कोणालाही कळत नाही, पानाड्याला कळतात. कोणाला कळतात? जमीन तुमची, सातबारा तुमचा, सगळं तुमचं, पाणी तुमचंच, पण सांगायचं काम मात्र पानाड्या करतो. पृथ्वी निधाने भरली आहे, परी पायाळे विन प्राप्ती नव्हे, तैसा आत्मा स्वतः सिद्ध आहे, परी गुरु कृपाला येते प्राप्ती. असून काय करता? आत्माच सगळीकडे नटलाय. बरोबर आहे. अनुभव पाहिजे ना. तुका म्हणे येथे अनुभव प्रमाण शब्दाचे गौरव कामा नये. परंतु ज्याने अनुभव घेतला आणि त्याने शास्त्र सांगितलं आणि त्याचा जर कोणी निषेध करत असेल तर समजून जायचं याला हे जमत नाही आणि याचं डोकं पोचत नाही, ह्यांच्याकडे लक्षच द्यायचं नाही. अननुभवी असेल, अपरोक्ष अनुभव नसेल तर त्याला सुद्धा युक्तीनं आणा इकडे, नाही तर जाऊ द्या, नसं यायचं त्याला समजून घ्यायचं. तर याला बी विवेक लागतो हे कळायला. आपला विषय चालला होता विवेक प्रत्येकाच्या ठिकाणी, वैराग्य प्रत्येकाच्या ठिकाणी. त्याचं परिमाण मात्र छोटे, त्याची व्याप्ती वाढवायची आहे. अनुभव आला आणि तो जर व्यापक नाही झाला तर एकदेशी जर राहिला तर तेही योग्य नाही. वृत्तीला आलेला अनुभव ब्रह्मानुभूती आहे. तुम्हाला महात्म्याने ब्रह्मानुभूती आणून दिलेली आहे, परंतु वृत्तीत आलं परिणाम माऊलींच्या एका ओवीमध्ये सांगतो. परिणाम काय? अगा गंगोदक जरी झाले परी मध्य भांडा आले. गंगेचं पवित्र पाणी आहे. इंग्लंडला बोटीने न्यायचे, 6 महिने बोटीला लागायचे. गंगेचं पाणी किती पवित्र आहे ते फॉरेनवाल्यांना कळलं तेव्हा की पाण्यामध्ये एवढासाही विकार निर्माण होत नव्हता 6 महिने. कोणताच जीवजंतूचा कोणताच, किती पवित्र आहे. पण ते जर बाटलीमध्ये दारूच्या आलं, सीमित आले ना, बॉटल काय झाली? सीमित आली आहे, गंगोदकच आहे, पण आता सीमित आणि ते दारूच्या बॉटलमध्ये आलं तर त्याची पवित्रता. आणि समुद्रामध्ये 1 बॉटल भर दारू पडली, काय फरक पडल? गंगेमध्ये 1 बॉटल भर दारू पडली, काय फरक पडल? म्हणजे एकदेशीपणामध्ये विकार आहे. एकदेशी ब्रह्मज्ञान अनुभवाला आलं, ब्रह्मविकारी नाही, वृत्तीविकारी आहे, बाधक ठरेल. आणि जर अन्वय व्यतिरेक झाला नसेल तर सगळं जगत ब्रह्मरूपाने स्वीकारील, आसक्तीने स्वीकारील, मोहाने स्वीकारील, विषयाच्या लालसेने स्वीकारील आणि धडकन दगडावर जाऊन आपटून मरल. म्हणून व्यतिरेक केला. धनधारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून, सर्व मिथ्या हे जाणून शरणरी घा देवासी. अरे एकीकडे सांगता ओतप्रोत ब्रह्म भरलेलं आहे आणि इथे सांगता का यांना मिथ्या समजा. नाही, हे ब्रह्म नाही, हे ब्रह्म नाही का? असं प्रश्न पडले का कधी? वाचताना असं एखादं वाक्य आलं तरी तिथे त्याला श्रवणाचं मनन झालं पाहिजे, असा प्रश्न पडला पाहिजे. प्रश्न दोघांना पडत नाहीत. गुरुजींनीच म्हटले, चला अनाग्रहपाठ दाखवा. तुम्हाला काल ग्रहपाठ दिला होता, दाखवा. बिनचूक कोणी केला त्यांनी, बाकीच्यांनी येऊच नका. बिनचूकला 2च बोटं वर झाली 2 विद्यार्थ्यांची. पहिला आला सर, पाहिलं सरांनी, वाह सुंदर, 100, एकही चूक नाही, बिनचूक. चला तुम्ही बोट वरती केलं होतं, या इकडे आणा तुमचा ग्रहपाठ. तुम्ही बिनचूक केला? म्हणलं हा. मग दाखवा ना. नाही म्हणलं मी केलाच नाही. म्हणजे यांनी हा बिनचूक होता, केला नाही म्हणून बिनचूक, आणि यांनी केला म्हणून बिनचूक. या दोघांची तुलना होईल? यांनी केलाच नाही, अभ्यासच केला नाही म्हणून बिनचूक. आता ह्याला बिनचूक. शाळेमध्ये जावं, शाळा शिकावी, आणि शाळा पूर्ण झाली. 10वीपर्यंत शाळा होती, 10वी पूर्ण झाली, सर्टिफिकेट मागून घेतलं, उच्च शिक्षणाला पुढे जायचं आहे ज्युनियर कॉलेजला, आणि म्हणून शाळा सोडली त्यांनी. लोकांना सांगायला लागला आता सोडली मी शाळा. यांनी शाळा सोडली हे वाक्य याला शोभन. आणि एक पोर गोरांक जात होतं, कधी गेलंच नाही शाळेत, तो म्हणला मी शाळा सोडली. काय म्हणलं ते? आता हे शोभनीय काय हो? यांनी म्हणणं मी शाळा सोडली, हे याचं म्हणणं शोभनीय का? हा गेला होता कवा तर यांनी शाळा सोडली. आणि हे म्हणतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. शाळेत जाऊन शाळा सोडावी लागत. ही ब्रह्मज्ञान प्राप्त करून नको ब्रह्मज्ञान म्हणावं लागतं. आत्मस्थिती प्राप्त करून म्हणावं लागतं नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव. याला काय म्हणतात? विवेक.
इकडं प्रपंचाक वापरला. विवेक होता पण प्रपंचाकडे वापरला. झालं विवेक झालं, वैराग्य झालं. तिसरं समाधी षटक. चांगदेव 65चा अधिकारी चाललाय बरं का. चांगदेव 65चा अधिकारी चाललेला आहे. अधिकाराचे ओढवे बिन काय सिद्धी जाय माऊली म्हणतात. अधिकार नसेल तर सिद्धी प्राप्त होईल का? कोणता आहे बी वेगवेगळे अधिकार असतील, प्रत्येक क्षेत्राचे वेगवेगळे अधिकार असतील, प्रत्येक क्षेत्रातले वेगवेगळे असतील, पण त्याचा तो अधिकारी प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक जण आहे. मतदानाचा अधिकार सगळ्यांना आहे की नाही? सगळ्यांना आहे ना. आणि मग मतदानाचा अधिकार सगळ्यांना आहे, पण बजावला तर तो अधिकारी ठरेल. पंतप्रधान होण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. राष्ट्रपती होण्याचा जो मतदाता आहे तो प्रत्येकजण उभा राहू शकतो. त्या पदाचा प्रत्येकजण अधिकारी आहे. पण पद प्राप्त करून अधिकारी व्हायचं का प्राप्त न करता? शाळेत गेलाच नाही आणि मी शाळा सोडली, याच्यापेक्षा कोणतं पद मोठं आहे? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे किंवा मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे, एवढा अधिकार नारायणे. आणि भांबावली काय साध्य करणार हे 108 पदव्या घेऊन? सद्गुरूंनी तुम्हाला सच्चिदानंद पदावरती एवढ्या मोठ्या पदवीवर बसवलं आणि ह्या पदव्या अशा बाजारामध्ये आहे ना, अशा भुसार भावात मिळतात. आता आलाय वैष्णव मेळा, आपलं कुंभमेळा अजून 2 वर्षांनी आहे. आपला लागलाय वशिला तिथे. 5 लाख रुपये महामंडलेश्वर पदाला. कोणाला नावं द्या मला आणि 5 लाख रुपये डिपॉझिट करा. सचिन बाबांकडं तुमच्याकडे राहू द्या, नंतर आपण बघू. हां काय म्हणजे क्यू वाटते की. आणि जनता कसं त्यांचं काही चुकच नाही, त्यांचं काहीच चूक नाही. अक्षरशः वाटल्या जातात ह्या डिग्र्या फक्त पैसे घेऊन. सद्गुरूनं काय केले? हा सद्गुरू त्या तत्वाला सहन होईल का? हो हे सहन होईल? थोडासा बारीक विचार करा. हे सामान्य, याच्यापेक्षा मोठं पद कोणतं आहे? सच्चिदानंद पदापेक्षा कोणतं मोठं पद आहे? जाऊ द्या, साधारण एक स्वरूपाचा अनुभव तुम्हाला एक क्षणाकरता का होईना आला. ज्याला अनुभव आला त्याला जर म्हणलं ना तुम्हाला राष्ट्रपती बनवतो देशाचा, ही माळ काढून टाका. तो म्हणे चक्रवर्ती सम्राट संपूर्ण पृथ्वीचा मला बनवलं तरी नाही मी काढणार. त्याला कळलं त्याचं महत्त्व. मग सामान्य साधक असेल आणि हा पार किती पदव्या घेऊ द्या, हा याला कळलंच नाही. आणि यांच्या मागची गँगसुद्धा तशीच तयार होणार का अजून वेगळी होणार आहे बाबा? गँगमन जसा तशी गँगमन माहिती ना, गँगमन तशीच गँग माऊली. खंत वाटते. काही नाही, आपलं काही नुकसान नाही त्याच्यामध्ये. पण हा कळवळल्या पोटी बोलणे, कोणाची निंदा नाही, कोणाची स्तुती नाही. उलटं ज्या वेळेला आपण एखाद्या व्यक्तीला गृहीत धरून बोलत असतो ना, ह्यात म्हणजे आपलं नुकसान असतं. निंदा या अर्थाने जर माझं बोलणं जर असेल कोणाच्याही संबंधानं, तर त्याचं जे पुण्य आहे, ज्याची मी निंदा करतो त्याचं पाप मला लागतं. आणि त्याची स्तुती केली तर त्याचं पुण्य मला मिळतंय. घाट्यातला व्यवहार करणार आहेत का महाराज? मूर्ख नाही इथं बसलेला. मी एवढा घाट्यातला व्यवहार करीत, माझा उद्देश तो नाही. कोणाच्या याला धक्का लावणं सुद्धा नाही. पण सावधान करण्याकरता मात्र, बाकीच्यांना सावधान करण्याकरता, योग्य कंडिशन स्थितीवरती राहण्याकरता हे बोलावं लागतंय. याच्यापेक्षा दुसरा काही उद्देश नाही. ब्रह्मसत्यम अनुभवलं तुम्ही, अपरोक्ष अनुभवाने अनुभवलं, पण तुमचे रोजचं जे प्रारब्ध कर्माशी ज्याचा संबंध तुमच्या कर्माशी जगताशी येतो, ते जगत मिथ्या आहे हे आपण अनुभवलेलं नाही. मग कोणी अनुभवलं? सगळं सोडून देऊन हिमालयात गेलेल्यांनी अनुभवलं? ते बी नाही. खरंच मनापासून ही ओवी आपली सगळ्यांची पाठ आहे. हे मजचे स्तव झाले, म्या नाही केले नाही सेजेने जाणितले तो सुट लागा, किंवा मी आणि माझी आठवण विसरले दयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. अंतकरणपूर्वक विचार करायचा आपण. आपल्याला लावून सांगायला सोपं असतं, आपल्याला लावून घ्यायचं बोलणाराने सुद्धा. तसं झालो का आपण? बरं, तसं होणं म्हणजे सोडून देऊन कुठं जाणं, हा तर उद्देश अजिबात नाही डोक्यामध्ये घ्यायचा. स्वयंभू मुनीचे प्रियव्रत आणि उत्तानपाद 2 पुत्र आहेत. प्रियव्रत समज आल्यानंतर, कळायला लागल्यानंतर
त्याचं चित्तच प्रपंचामध्ये लागेना. मागच्या जन्माचे योगभ्रष्ट होता आणि त्याचे संस्कार असल्यामुळं अजिबात करायचं नाही म्हणलं. ब्रह्मदेवाला म्हणजे आजोबाला येऊन त्याला समज द्यावी लागली, काळजी करू नकोस, कर्म केल्याने तू बंधनात पडणार नाही, त्याची जबाबदारी माझ्याकडं, मला सृष्टी निर्मितीचा आदेश आलेला आहे आणि त्यांच्याकरता तुमची निर्मिती मी केलेली आहे, तू बिंदास कर, त्याच्यात गुंतणार नाही याची काळजी माझ्याकडे आली. आणि त्याला प्रवृत्त केलं सृष्टी जनन प्रजननाकरता, उत्पत्ती करता. का? जर ब्रह्मदेव असं करतो तर ब्रह्मदेव विष्णू यांचे असा उद्देश असेल का ब्रह्मज्ञान झाल्यावर सगळ्यांनी हे सोडून देऊन हिमालयात जाणं? नक्कीच नसल, अजिबात नाही. तुम्हाला जगत बंधनकारक नाही, तुम्हाला जगताने काही त्रास दिलेला नाही, पण जगताला जे तुम्ही सत्यत्व दिलेले आणि खरं मानले ना, हेच फक्त काढायचे, दुसरं काही नाही. त्याच जगात राहून, त्याच जगतामध्ये राहून, अन्य कुठेही न जाता त्याला मिथ्या ठरवायचं आहे, वृत्तीने निश्चय करायचा आहे. म्हणजे काय करता, उद्यापासून वाटून द्या सगळ्यांना, तसंही नाही करायचं. कर्मण्येवा अधिकारस्ते मा फलेषु कदाचन. हे झालं तू मगाशीच विषय आपला, हे मजचिस्तव झाले. ही वृत्ती फक्त वाढीस लावायची आहे प्रपंचात, संसारामध्ये जिथे आहोत तिथे. जगत नाहीच या सिद्धांतावर यायचे. जगत नाही, चांगलं टळटळीत आम्हाला दिसते. दुपारी पुरी बरोबर काय होतं? श्रीखंड होतं, पापड होता, त्याच्यानंतर बटाटा वाटाण्याची भाजी होती. मग असू द्या ना, ते सगळं असू द्या ना, तुम्हाला काम करताय तेही असू द्या ना, उद्या करायचंय ते बी असू द्या ना. जगत असण्यामध्ये काही बिघडलेलं नाही, पण जगताला सत्यत्वाची जी प्रतीती दिली खरं मानून आणि मानलेलं आहे, तोच इथे काय आहे प्रॉब्लेम आहे. आणि हे खरं कोणी मानलं आणि त्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पहिली ओवी आली. पहिली ओवी आली चांगदेव 65ची. स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू, दावी मग ग्रासू प्रगटला करी. प्रश्न माऊली ज्ञानोबारायांना पडला नाही, काय लिहावं? पत्र लिहायचं आहे ना. चांगदेवाचा अधिकार सामान्य नाही बरं का. चांगदेव सामान्य आहे. चांगदेव आम्हाला काही उडवायचं जर असलं ना, काय त्याला टाईम लागतो, आम्ही चांगदेव उडवून अजून भले भले उडू, आपला अधिकार नसला तरी. चांगदेव बघा कसा आहे. या ठिकाणी जे नारायणडोह नावाचं गाव आहे, कोरेगाव नाही, कोपरगावच्या तिथे, आणि तिथे त्या ठिकाणी मुदोपंत कुलकर्णी नावाचे जे ग्रस्त होते आणि त्यांच्या पोटी हा चांगदेव अवताराला आलाय. 1449 मरुद्गण आहे. त्यांची मरुद्गणांची कथा श्रीमद भागवतामध्ये आलेली आहे. कश्यप ऋषींच्या दिती आणि आदिती ह्या ज्या 2 पत्न्या आहेत, तर दितीच्या पोटी हे राक्षस निर्माण झाले. हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपूचा वध केल्यानंतर सुडाने पेटली दिती. तिने तपश्चर्या केली. पती वैराग्य संपन्न आहेत, सिद्धींनी संपन्न आहेत. त्यांना म्हटले, ज्या इंद्राकरता हा सगळा व्याप झाला त्या इंद्राला मारणारा पुत्र मला झाला पाहिजे, काहीतरी व्रत सांगा. आणि पुंसवन नावाचं व्रत कसं करायचं ते त्या ठिकाणी सांगितलं. आणि त्या व्रताच्या योगानं तिला गर्भ राहिला. आणि इंद्राला ज्या वेळेला हे कळलं, चोरूछिपी तो तिथे आला आणि त्या ठिकाणी त्या गर्भामध्ये योगमायेने प्रवेश करून त्याचे 7 तुकडे केले. अगोदर 7 तुकडे केले, नंतर प्रत्येकाचे 7 केले. असे 49 जीवदशा तयार झाल्या तिथे. 49. आणि ज्या वेळेला त्यांचं नाव मरुद्गण आहे आणि त्याच्यातला एक मरुद्गण चांगदेव आहे. इंद्राच्या शापाने तो मृत्यूलोकामध्ये जन्माला आला आणि इंद्राने शाप दिला, 14 जन्म त्या ठिकाणी ज्या वेळेला तू भोगशील आणि त्यावेळेला पुन्हा मूळ स्वरूपामध्ये परत येशील. 14 जन्म एका जन्मात भोगून संपील म्हणला.
असे बहादर पाहिजे. चांगदेव सामान्य नाही, बहादर. एकाच जन्मात 14 जन्म भोग भोगून संपवतो म्हणला. हा, म्हणून 1400 वर्षे शरीर केले. एका जन्मात 1400 भोगलेत बरं का. आणि प्रत्येक जन्माचं त्याचं नाव वेगवेगळं आहे. वटेश्वर हे त्याच्यातलंच एक नाव आलेलं आहे. चांगया, हा, चिंध्या असू दे. आता नावामध्ये आपल्याला म्हणजे तेवढा वेळ नाही सांगायला, आहे समोर ते सगळं. मग असा हा चांगदेव 10 वर्षाचा झाला. 10व्या वर्षी त्याने 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणं, काय जे काही शास्त्र ते सगळं त्याच्यामध्ये निष्णांत झाला, तज्ज्ञ झाला. काही शिकायचं बाकीच नाही राहिलं. 14 विद्या, 64 कला, फक्त 65वी शिकायची राहिली होती म्हणून माऊलींना शरण गेला. मग इथे म्हणा पै व्याकरणी चोखडा, अशी आहे बरं का ती ओवी. पै व्याकरणी चोखडा, तर्की अति गाडा, परी आत्मज्ञानी पुढा, ही 65वी कला शिकायची राहिली होती. हां, मग तीच म्हणून नाव दिलं ना. ती 65वी कला शिकवायकरता चांगदेव 65 ओव्या आहेत तिच्यामध्ये. या 65 मधल्या सर्वात महत्त्वाच्या ज्या 3 आहेत अगोदरच्या, ह्या ज्या 3 मी तुमच्यासमोर उच्चारल्या, त्या 3 आहेत. 3 मध्ये चांगदेव 65 संपते. हा ठीक आहे. शेवटची जी आहे ती तिथं त्यांना आपण त्याला असं म्हणू की शेवटचीला आपण अध्यारोप म्हणू. अध्यारोप म्हणू. तिथे अध्यारोप स्वीकारावा लागतो. गणितामध्ये एक्स मानावा लागतो, क्ष मानावा लागतो. आणि गणित सुटल्यानंतर खाली क्ष किंवा एक्स राहतो का उत्तर राहतं? उत्तर राहतं. उत्तरच राहिलं पाहिजे. आता क्षचं आणि एक्सचं काम संपलं. अध्यारोप हा शब्द जरा जड आहे. अध्यारोप म्हणजे मानणं. आणि त्याच्यानंतर काय अध्यारोप नाही, बरोबर. आणि त्याचा अपवाद करायचा, बरोबर. त्याचा परत अपवाद करायचा. म्हणजे काय तर मी देह आहे हे घालवण्याकरता मी ब्रह्मरूप आणि मी आत्मरूप आहे हे स्वीकारायचं. आणि मग पुन्हा त्याचाही अपवाद करायचा बरं का. त्याचाही अपवाद करायचा. आधी स्वीकारायचं. काय स्वीकारायचं? अहम ब्रह्मास्मी ऐशिवानी, एक वेळ पडता कानी, अविद्या निद्रा गेली पळोनी, तो तत्क्षणी जागिन्नला. अहम ब्रह्मास्मी स्वीकारलं का नाही? अविद्या जाण्याकरता अहम ब्रह्मास्मी हे स्वीकारलं ना. 4 वेद आहेत. 4 वेदांची 4 महावाक्य आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. ऋग्वेदाचं प्रज्ञानम ब्रह्म. आपण यजुर्वेदी आहोत सगळे आपण साधक. माऊली ज्ञानोबा यजुर्वेदी होते. यजुर्वेदाचं अहम ब्रह्मास्मी. त्याच्यानंतर तुमचं तत्वमसी महावाक्य हे सामवेदाचं आहे. आणि त्याच्यात पुढे अथर्ववेदाचं राहिलेलं अयम आत्मा ब्रह्म. आता त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या उपनिषदाचं आहे तेही बी आहे, पण आता एवढं सविस्तर सांगता यायला वेळ नाही म्हणून. उपनिषद कशाला म्हणतात? खरं तर आपल्याला सगळ्या साधकांना या ग्रंथांची ओळख करून घेण्याच्या अगोदर विचार चंद्रोदयचा अभ्यास होणं गरजेचं आहे. हे पहा, छोटासा ग्रंथ आहे हा विचार चंद्रोदय. ज्याला सरासरी 8वीपर्यंत शिक्षण असेल, याच्यात सगळ्या डेफिनेशन आहेत, व्याख्या आहेत. ह्या व्यवस्थित समजून घेतल्या की त्याच्यानंतर 50% काम, 50-60% काम तुमचं झालं. तुम्ही म्हणा यांची काय आम्हाला गरज आहे? तेच सांगतो ना तुम्हाला का गरज आहे ती. मग हे ग्रंथ कोणा करतायत? चांगदेव 65, अमृतानुभव, ज्ञानेश्वरी, सगळे ग्रंथ संपदा. अरे ही साधका करताच आहे आणि बिगर साधक त्याच्या मागं लागलेत. आणि साधक म्हणतात याची काय गरज आहे? नवल वाटतं आम्हाला, याची काय गरज आहे? जे आता फक्त एक आहे, तुम्हाला मिळालेला आयता स्वयंपाक आहे. आणि स्वयंपाक कसा करायचा ते हे आहे. नर्मदा परिक्रमेला कोणी जाणार आहेत काही मंडळी, त्यांच्याकरता सांगतो जाता जाता आठवलं म्हणून. 4 महिन्यामध्ये तुम्ही जर परिक्रमा करणार तर 30 किलोमीटरच्या पद्धतीने चालल्यानंतर 4 महिन्यात व्यवस्थित होईल. आमची घाई झाली थोडीशी. आम्ही रोज 45 किलोमीटर चालत होतो. त्यामुळं शेवटच्या दिवशी तर 67 किलोमीटर चाललो. पटणार नाही तुम्हाला, परंतु 30 किलोमीटरचा हिसाब धरून चाला, एकदम सुंदर होईल. रोज 30 किलोमीटर चाललं 4 महिन्यामध्ये सुंदर होईल. त्याच्यामध्ये 15-15 किलोमीटरवर, 12 किलोमीटरवरती आश्रम असतात तुमची. आपली सगळी व्यवस्था त्या ठिकाणी केली जाते, राहण्याची, जेवणाची. परंतु काही ठिकाणी त्यांच्याकडं माणसं नाहीत तुम्हाला करून द्यायला. मग पुस्तकामध्ये यादी असते किती अंतरावर, फार गावांच्या नावासह अंतरासह, कोणाला काही विचारायची आवश्यकता नाही, गडबडायचं नाही.
ते जाणाऱ्यांनी हा बिंदास जा, काय अडचण आली का आम्हाला विचारा, इथूनही तुमची अर्धी तयारी आम्ही करून देतो माहितीद्वारे, आणि तिथले फोन नंबर देऊ, काय त्याच्यामध्ये एवढं. तर मलाही सांगायचं त्यात लिहिलेलं असतं. काही आश्रमावरती सदाव्रत असतात. सदाव्रत म्हणजे तुम्हाला सगळा स्वयंपाकाचं सामुग्री दिली जाईल, भांडी दिली जातील, तुम्ही हाताने स्वयंपाक करायचा, खायचा आणि पुढे निघायचं, किंवा मुक्काम असेल तर मुक्काम करायचा. ज्याला स्वयंपाकाच येत नाही ते उपाशीच मरायची पाळी आहे का काय, त्यांनी जाऊच नका नर्मदा परिक्रमेला. निदान कमीत कमी भात घालून बेसन भात तर करता आला पाहिजे. आणि मग तुम्हाला आहे ना आयतं मिळालंय परंपरेनं, तुम्हाला शास्त्राचं महत्त्व वाटत नाही, यांना जेवढं महत्त्व वाटतंय तेवढं. खोटं नाही सांगत, त्यांना विचारा, सांगतील ते तुम्हाला. त्यांनी सांगितलं. ME केलेले, त्याच्यामध्ये शास्त्री पदवी घेतली त्यांनी ऋषिकेशला जाऊन. अनुग्रहित आहेत ते. तुम्ही असं ऐकून ग्रह करू नका की मी ज्या वेळेला संन्यास आणि याचा थोडंसं खंडन केल्यासारखं बोलताना तुम्हाला वाटत असं यांना ती समजलेलं नाही, असं काही नाही. ते अनुग्रहित प्रबोधित आहेत आणि नंतर गेलेले, तर नंतर ती पदवी घेऊन आलेले. तर मला सांगा, एक आयता स्वयंपाक आहे आणि एक करावा लागणारा स्वयंपाक आहे. तर कमीत कमी हे शास्त्र जे आहे ना, हे शास्त्र करावा लागणार. त्यांनी केलेलं आहे, तोही आयताच आहे तसं पाहिलं तर. संतांनी शास्त्ररूपाने आयताच दिला आहे आपल्याला. करायचं आहे काय आपल्याला त्या ठिकाणी? गरम करून खायचं, बाकीचं काय करायचं? वृत्ती पेटवायची ज्ञानाग्नीवरती, गरम झाली का याच्यातलं स्वीकारायचं आहे, संपलं. बाकी काय? मी काही जेवणाचं नाही मांडून राहिलो, जेवण आहे संध्याकाळी. मी इथले शब्द वापरतोय, त्याचा तुम्ही सिद्धांत करून ऐका. मी दृष्टांत सांगतोय तरी. जगन मिथ्यात्वाचा आमचा निश्चय होत नाही, म्हणून हा निश्चय करण्याकरताच सांगितलेली ही चांगदेव 65 आहे. अधिकारी कोण आहे त्याचा? चांगदेव सामान्य आहे का, हे सांगत होतो. आणि योग शिकायचं राहिलं फक्त योग. आणि योग शिकण्याकरता म्हणले तुम्हाला काशीला जावं लागलं. काशी करायला गेले ते. कुठं गेले? काशी करायला. तिथे गेल्यानंतर बरोबर त्याच वेळेला 1400 शिष्य त्यावेळचे आहेत बरं का त्यांची. आणि 1400 शिष्यांसह तिथे गेल्यानंतर कुणीतरी त्यांना सांगितलं, ती पलीकडे डोंगर दिसतो, टेकडी दिसते, त्याच्यामध्ये एक आतमध्ये विवर आहेत, गुहा आहेत, आपल्या हाटकेश्वर डोंगरासारखा, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तो महात्मा बसलेला आहे, तिथं जावं लागल. या बाकीच्यांना सांगितलं तुम्ही थांबा, मी जातो, आणि 2 महिन्यामध्ये जर परत आलो नाही तर तुम्ही तुमच्या मार्गाने जिथे जायचं असेल तिकडे निघून जा, पण मला मात्र त्या ठिकाणी शिकायचंच आहे. किती शिकायची वृत्ती कशी आहे पहा. ब्रह्मज्ञान प्राप्त झालेल्याला शिकण्याची वृत्ती राहत नाही. तृप्त झाला तो कशाला काय शिकत बसन, आणि त्याचं काही चूक नाही ते, आणि कशाला शिकावं त्याने. परंतु पूर्वी गुरुकुल पद्धत होती ना, त्या गुरुकुल पद्धतीमध्ये 25 वर्ष ब्रह्मचारी आश्रमामध्ये राहून गुरुग्रही शिक्षण घेताना 24 वर्ष सगळ्या विद्या शिकवल्या जायच्या. काय शिकवल्या जायच्या? सगळ्या विद्यांनी परिपूर्ण बनवायचं, सगळं संगीत वगैरे ज्या काय असतील त्या सगळ्या. आणि 25व्या वर्षामध्ये त्याला अनुग्रह देऊन साधना करून द्यायचं. 25व्या वर्षातला अभ्यास संपला, हे शास्त्राचा संपला आता 24 वर्षात. आणि 25व्या वर्षामध्ये अनुग्रह, अष्टसात्विक भाव, प्रबोध, साधना, परिपूर्ण अपरोक्ष अनुभव. का बरं? कारण अपरोक्ष अनुभूती प्राप्त झालेल्याला काही मिळवायची इच्छा राहत नाही, काही शिकायची इच्छा राहत नाही. चांगलं लक्ष नाही. मी तुम्हाला तुमचा उपहास करत नाही. म्हणूनच हा विचार करून 24 वर्षात अगोदर हे सगळं शिकून 25व्या वर्षात संपूर्ण अपरोक्ष साक्षात्काराची सामुग्री त्या ठिकाणी देऊन त्याला परिपूर्ण करून मग सांगायचं, जा आता तुझं प्रारब्ध जसं असेल, ब्रह्मचारी राहायचं, संन्यासी राहायचं का ग्रस्ताश्रमी, ते काय एवढं महत्त्वाचं नाही. आमचा निरोप समाजातल्या घटकांना दे, त्यांचा उद्धार कर. ही प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया होती. निघाला चांगदेव तिथून त्या विवराकडे जाण्याकरता. जंगल आहे सगळं, हिंस्र श्वापदे आहेत, आताही बी आहेत. तर जंगलात जागा नाही त्यांना राहायला, म्हणून ते आपल्याकडे आल्यात. बाकीचं दुसरं काही नाही बिघडलं. बिघडवलंय माणसानी, बिबट्यानी नाही बिघडवलेलं. त्यांनी राहायचं कुठं? जन्माला कोणी घातले? निर्माण कोणी केलं? ही सगळी ईश्वराने ना. बरं, त्यांना लपायला आसरा उसामध्ये जेवढा मिळतो, जंगल राहिलं नाही तर त्यांनी कुठं राहायचं?
आता तो आपला विषय नाही. चला आपण आपल्या कम टू पॉईंट आपल्या मुद्द्याकडे येऊ. त्या ठिकाणी चांगदेव ज्या वेळेला त्या विवरामध्ये निघाला तर हे बाहेरचे तर एवढे प्रतिबंध विशेष नाही. आतले प्रतिबंध लय अवघड असतात. आतले अडथळे पार करणं अवघड आहे बरं का. बाहेरचे काय नाही एवढं विशेष. आतमध्ये गेला तर यांनी मायेने निर्माण केलेले व्याघ्र सर्प होते. कोणी? त्या योग्यानी. डिस्टर्ब नको आपल्याला कोणचा म्हणून मायावी करून ठेवलेले होते. लेण्याद्रीच्या गुहेमध्ये गुरुवर्य कोंडाजी बाबा डेरे साधनेला जात होते. पहिल्या दिवशी वाघाचं दर्शन. आपल्यासारखा तर म्हणलं असतं बरे घरी आपलं मरू दे, काय अडलंय आपलं त्या ज्ञानावाचं. काय भाव आहे जो तुकोबारायांचा भाव आहे विठ्ठलाबद्दलचा. ते अकराळ विकराळ भूताचं रूप पाणी पिताना पाहिले विहिरीमध्ये. पांडुरंगा तुला असं बी असं हे नाही मला आवडत. ते आपलं तुळशी हार गळा काशे पितांबर खूप छान आहे म्हणले. आणि त्याच भावामध्ये कोंडाजी बाबा म्हणले दर्शन घेतात. परीक्षा होती. तो वाघ नव्हताच, मायाच आली होती परीक्षा घेण्याकरता. निवृत्तीनाथांना ती परिक्रमा करत असताना ब्रह्मगिरीची गहिनीनाथ गुहेमध्ये बसलेले होते आणि या जगताच्या कल्याणाकरता मायावी वाघ निर्माण केला आणि यांची ताटातूट झाली, चुकामोग झाली. कोणाची? विठ्ठलपंत, रुक्मिणी यांची, बाकीच्यांची, यांची निवृत्तीनाथांची नाही चुकामोग झाली. उलटे ते त्यांना सापडले. ते चुकले नाही, ते त्यांना आधी चुकले होते ते त्यांना, पण आता गहिनीनाथांच्या भेटीने सापडले. आणि मग गहिनीनाथांनी ते ज्ञान त्यांना दिल्यावर पुढे आपल्यापर्यंत असं आलं. आजही परंपरा आहे बरं का, नुसतं ग्रंथ नाही आहेत माऊलींचे. ज्यांना माऊली ज्ञानोबारांच्या पुढची परंपरा पाहिजे त्यांनी स्वामी स्वरूपानंदांच्या वाङ्मयामध्ये आत्ता चालू आपल्यासारखी परंपरा आत्ता जस्ट आहे. हे जे मूर्खपणाने बोलतात ना माऊलींनी सांगितलं काय नाही आता रामकृष्ण हरी म्हणा आणि बाकीचं काही राहिले नाही गरज, हे गप त्याला म्हणायचं गप. मूर्खासारखं काही पसरू नको. तैसा गुरु प्रसन्न होये शिष्य विद्या ही किरला आहे परी ते फळे संप्रदाय उपासिलिया. संप्रदायपूर्वक त्याचं अनुष्ठान करावं लागेल तेव्हा ती विद्या फलद्रुपतेला येईल. आणि संप्रदायाचं मग पुढचं कर्तव्य विनियोग. विनियोग म्हणजे रीत. कांद्यामध्ये कांद्याचं बी आहे पण किती टरकलं सोलत बस, वेदांतच आहे पुरा. किती टरकलं सोलत बसली तरी मिळणार नाही. अर्धा कापा, बुडाकाठचा भार जमिनीत लावा, 4 महिन्याने डोंगळा येईल आणि त्याच्यात कांद्याचं बीज असतं. तसं देव तुमच्यातच आहे. मग बुवानी सांगितलं काय नाही का बेवडा बी म्हणतो अरे देव काय, देव आपल्यातच आहे. बुवाच्या बोलण्यामध्ये आणि त्याच्या बोलण्यामध्ये फरक काय? बोलाय अनुभव नाही देवाचा, काय अनुभव आला त्याला. आणि मग तो बोलला ना हा बोलला सारखंच आहे ना. अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. त्या सगळ्यांचं आपल्या विद्येच्या बळावरती स्तंभन केलं चांगदेवानी. कोणाचं? ऐकताय ना सगळे? कुठे आहे तुम्ही? मला वाटतं नाही काशीत आहे ते, आता पारगावमध्ये नाही कोणी. एकाग्रतेने ऐकतात. चेहरा सांगतोय त्यांचा पहा. असंच व्हावं, शब्दाशी एकरूप व्हावं. शब्द पुढं काय मग सांगितलं? शब्दाच्या पुढे काय? अर्थ. अर्थाच्या पुढे काय? त्याचं ज्ञान. आणि ज्ञानाच्या पुढचं सांगायचं राहिलं स्वरूप. ज्ञानसुद्धा स्वरूपमय व्हावं. ज्ञानसुद्धा शिल्लक राहू नये. शब्द तर जाऊ द्या, शब्दना अर्थ तर जाऊ द्या, पण ज्ञानसुद्धा, कारण वृत्तीत आलं ना ते. म्हणून वृत्ती राहते का? तुका म्हणे गंगा सागर संगमी. मग तुम्हाला काही कळतं का? फक्त आनंद कळतो. नंतर आनंद झालेला कळतो ना, अवस्थेच्या नंतर आनंद कळतो ना. बाकी काय झालं कळत नाही. स्वरूपाला तुम्हाला दिलेलं ज्ञान स्वरूपाला जाऊन मिळालं, वृत्तीरूपाने शिल्लक नाही राहिलं. हा अनुभव असा अनुभव एक रूप होऊन जाऊ, त्याच्याशी एक होऊन जाऊ. लवण मेळविता जळे. आता हे उदाहरण परफेक्ट नाही, कारण क्षारता राहते ना शिल्लक त्या पाण्यामध्ये. तर लवणाची कुंजरी का? लवणाची कुंजरी सुदलिया सागरी नयेची माघारी परती जैशी. 3 हत्तीनी चौपाटीवर, गिरगाव चौपाटीवर फिरायला निघाल्या. मिठाच्या होत्या. तुम्ही म्हणला काहीतरी सांगा, त्या मिठाच्या हत्तीनी कशा असतील? होत्या
मिठाच्या हत्तीनी होत्या आणि त्याच्यामध्ये नाथपंथाच्या माणसाने संजीवनी विद्येने जिवंत केल्या. म्हणजे अवयव मिठाचे असले तरी प्राण त्याच्यामध्ये टाकला, मग मिठाच्या हत्तीन चालू शकत नाही का? चालू शकते. संजीवनी विद्येने जिवंत केलं. आणि पहिली गेली तिकडून समुद्राचं पाण्याचा अंदाज घ्यायला, तिकडून लाट आली, त्याच्याबरोबर जे गेली तिकडं, ह्या दोन्हीकडे बसल्या होत्या. पहिली काही न म्हणून दुसरी बघायला गेली, तिचं तेच, तिसरीचं तेच. स्वरूपाकार वृत्ती झाल्यानंतर काही शिल्लक राहत नाही. काही शिल्लक नाही राहत. काय? ब्रह्म शिल्लक राहते. ब्रह्म काहीच राहत नाही. हा बौद्धांचा शून्यवाद आहे, तो उडाला पाहिजे. काही शिल्लक नाही राहत. घरामध्ये बाहेरून एकाने असे दरवाजा वाजवला, कोण आहे का घरात? घरातला म्हणतोय घरात कोणीच नाही. ऐकताय का? घरातला काय म्हणतोय? घरात. आणि मग बोलतोय कोण? असा शून्यवाद आहे बुद्धूंचा. हा शून्यवाद सिद्ध कुठं होतो? शून्यवाद जिथं अज्ञान सिद्ध नाही होत, तर शून्यवाद कुठे सिद्ध होईल? जीव सुद्धा सिद्ध होत नाही. जीव आहे कुठे? जीव बरं का, विचारांती जीव सुद्धा जर सिद्ध होत नाही. जीव नाही, ती तुम्ही केलेली कल्पना आहे. आहे ते ब्रह्म आहे. आणि जगत नाही, जगत ही तुम्ही केलेली कल्पना आहे. आहे ते ब्रह्म आहे. पण आता पहा, इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची. सूर्याच्या प्रखर उष्णतेनं उखर असणाऱ्या, माळरान असणाऱ्या जमिनीवरती ते पडल्यानंतर तिथे तुम्हाला काय दिसतं? मृगजळ भासतं. मृगजळ कसं आहे? खरं आहे का? जर खरं आहे तर साळी केळीच्या बागा लावल्या असत्या ना. ज्या काळी दिसतं त्या काळी मिथ्या असतं. त्याच्या अगोदर काय असतं का मृगजळ? त्याच्या आधी नाही. आणि त्याच्यानंतर सूर्यकिरणं दिसायला लागल्यानंतर पुन्हा बी नाही, आधी बी नाही, अंती बी नाही, मध्ये दिसलं. मध्ये दिसलेलं कल्पित असतं. तिन्ही कालामध्ये जे आहे त्रिकाला बाधित ते सत्य असतं. आणि त्रिकाला बाधित केवळ परमात्मा आहे. आणि असा जो बाधित आहे एका कालामध्ये सुद्धा ती माया आहे. तुम्हाला मायेमुळे जगत दिसत आहे. मायासुद्धा कल्पित आहे. मायासुद्धा काय नाही? मायासुद्धा वास्तव नाही. स्वप्न पडलं तुम्हाला आणि स्वप्नामध्ये आनंदाश्रमातला वैष्णव मेळावा तुमच्या स्वप्नात आला. जसं तसा बरं माईक सगळं सिस्टीम सगळं ते तिथे जे आहे ते सगळं जसेच्या तसं तुमच्या स्वप्नामध्ये आलं. हे कोण बनलं? बाहेरच्या वस्तू आत कधीच येत नाहीत. ध्यानात ठेवा. हे स्मृती प्रत्यक्ष येते. स्मृतीतून आलेलं आहे. काय मन आहे बघा तिथे बाहेरची. कारण मगाशी सुरेश महाराजांनी उदाहरण सांगितलं कीर्तनामधून. झोपला स्वप्न पडलं आणि तहान लागली, व्याकुळ झालंय पार, आणि उशाला माठ भरून ठेवलेला आहे पाण्याचा. चालतं का पाणी? ते पाणी चालतं? स्वप्नातल्या पुरुषाला ते उशाला ठेवलेलं जागृतीतलं पाणी चालल? थोडा अंदाज करा ना, थोडं तर्क करा ना. चालल? स्वप्न खरं का खोटं? पा स्वप्न स्वप्नात खरं, जागृतीत खरी, सुषुप्तीत खरी, पण दुसऱ्या अवस्थेत परिवर्तन झाल्यानंतर मग मिथ्या. मग स्वप्न मिथ्या आहे याच्याकरता बोधाची काही गरज नाही. बिनबोधाची माणसं जी येतात बिन संप्रदायाची त्यांनाही माहिती आहे स्वप्न. एक म्हणला पहाट पडलेली खरी असतात. अरे म्हणलं दिवसा पडलेली खरी नाही तर तुझं पहाटचं काय घेऊन राहिला? काही बी बोलत आहेत आपली. त्याचा परिणाम काय होईल, केवढा अज्ञान पसरेल याचा विचार बी नाही करते, जाणकार नाही करते. तर सामान्य व्यवहारी माणसांचं काय चुकलं? पहाटाची स्वप्न खरी असतात काय? मला तर पहाटचं स्वप्न पडलं होतं. 5 कोटीची लॉटरी लागली होती. गेलो PH जैनवाल्याकडं, म्हणलं उजाळलं भाग्य आपल्याला, द्या म्हणलं लवकर. तर म्हणले कुठं तुमचं तिकीट? म्हणलं स्वप्न पडलं होतं. म्हणले स्वप्नातल्या PH जैनवाल्यांना भेटा, आम्ही जागृतीतले आहोत. आम्ही जागृतीतले आहोत. म्हणजे जागृतीतल्या वस्तू स्वप्नामध्ये नाही आहेत. तुम्हाला वाटतं रोज आम्ही हे पाहतो म्हणून ते स्वप्नात येतं. अजिबात नाही. ते स्मृती प्रत्यक्ष असतं, प्रत्यक्षात येत नाही. स्वप्न कसं आहे? स्वप्न मिथ्या ठरवायला काही बोधाची गरज आहे? नाही. पण जागृती मिथ्या ठरवायला बोधाची गरज आहे. जागृती सत्य मानलेली आहे तुम्ही, ती मिथ्या ठरवायची आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. आणि हेच सांगण्याकरता चांगदेव 65 आहे. जागृती आहे नाही. आता त्यात बी प्रकार आहेत. जागृती, स्वप्न, सुषुप्ती हे 3च नाहीत त्या अवस्था. जागृती, स्वप्न, सुषुप्तीच्या 9 अवस्था आहे. जागृती
जागृती स्वप्न, जागृती सुषुप्ती, स्वप्न जागृती स्वप्न 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 सुषुप्ती, त्याच्यानंतर सुषुप्ती जागृती सुषुप्ती स्वप्न सुषुप्ती सुषुप्ती. आणि तुकाराम महाराजांना जो उपदेश दिलेला आहे तो स्वप्न जागृतीमध्ये दिलेला आहे, स्वप्नात नाही, स्वप्न जागृतीत. म्हणजे काय? प्रत्यक्ष चरित्र चैतन्य विजय पाहिला तर समाधीतून दिला येऊन. बाबाजी चैतन्य समाधीत आहेत. नवे त्यानंतरही चरित्रात सांगितलंय का त्यांच्या नातवाला शिक्षणाला पैसे नाही आणि नातू तिथे जाऊन श्रीमद भागवत वाचायचा आणि समाधीतून प्रगटून रोज त्यांना एक होन त्या ठिकाणी सोन्याचा होन मिळायचा. मग त्यांना भेटू शकतात, त्यांच्या नातवाला तुकाराम महाराजांना भेटू शकतात. तुम्हाला भेटायचे नाही? काल काशी करा एवढ्या लांब जाता? लांब नाही, 15 किलोमीटर आहे ओतूर. फक्त काशी करायच्या ऐवजी निश्चय करा आणि बसा, नाही भेटलं तर बोला. मग आता त्यांना जो जागृती मिथ्या समजायची, आपल्याला स्वप्न मिथ्या आहे, तसं जागृती काय करायची? म्हणजे इथून तिथून जे आहे हे परब्रह्मच नटलेलं आहे हे समजायचं आहे, जगत नाही. त्याला तुम्ही नाव दिले जगत. जगत ही तुमची कल्पना आहे. तुम्ही झोपता, गाढ झोपेमध्ये जगत कुठं असतं? गेलं कुठे जगत? आता स्वप्नही नाही, अशी गाढ झोप तुम्हाला लागली, कुठेही जगत? अज्ञानातली नाही ती. आणि त्या जागृती आणि स्वप्न या दोन्ही अवस्थाला कारणीभूत जर कोणती स्थिती असेल तर ती सुषुप्ती आहे. गाढ झोपलंय बरी वाटती, पण तिच्यातच बीज आहे. घन अज्ञान सुषुप्ती हा बीजांकुर भाव म्हणती. या दोन्ही स्थितींचा बीजांकुर भाव त्या सुषुप्तीत आहे. साधक झाला तर त्याची झोपच उडाली पाहिजे. अर्धा तास झोपला तरी 8 तासाच्या झोपेइतका आराम घेण्याची त्याला वृत्ती तयार झाली पाहिजे. नाही, रात्रभर जरी त्या ठिकाणी जागला सत्संग करताना तरी त्याच्या जीवनरेषेवर कोणताही प्रकारची चिन्ह उमटली नाही पाहिजेत. याचं नाव साधक आहे. असू द्या, प्राथमिकमध्ये असाल कदाचित तरी बी काय हरकत नाही, प्राथमिकमध्ये असाल तरी बी काही हरकत नाही, पण प्रगतीच्या पथावरती जा एवढाच संदेश द्यायचा आहे. हां, सहज होतं, ते सहज होतं, काही नाही, सायास नाही, काय नाही. महात्म्यांची वाक्य पहा, पोट भरणं अवघड आहे पण देव भेटणं सोपं आहे. खरंच सगळ्यांचं स्तंभन करून चांगदेव आहे ना. कुठे आपण चांगदेव चाललंय ना, चांगदेवाचं चरित्र चाललंय ना. वाघाचं सर्पांचं स्तंभन करून जागच्या जागेवर थांबवलं. त्यांचा भाव वैरत्वाचा तो निर्माणच नाही होऊन दिला. विद्या आहेत त्या, अवघड काय नाही आहे विद्या. तुम्हाला सांगतो तुमच्या अनुभवातली. तुमच्याकडं पांढरा निघाला घरामध्ये, लगेच फोन केला, माहिती होतं त्यांनी सर्पमित्राला. सर्पमित्र आला. तुमच्या आपल्यासारखा माणूसच आहे ना सर्पमित्र. तुमचा सैरसंबंधातला आहे असन कोणी कदाचित. काही म्हणतात त्यांना मंत्रतंत्र येत असन. यांनी जसं स्तंभन केलं ना यांचं सापाचं वाघाचं, तसं काही नाही. त्यांनी चांगदेवासारखं स्तंभन नाही शिकलेले हे सर्पमित्र. हां, अभ्यासाचे निबळे एकी गती केली अंतराळे, व्याघ्र सर्प प्रांजळे एके केली, विषके आहारी पडे समुद्री पायवाट जोडे, एकी वाग्ब्रह्म थोकडे अभ्यासे केले. म्हणून अभ्यासाशी काही सर्वता दुष्कर नाही, या कारणे माझे ठाई अभ्यासे मिळ. अभ्यासेप्य समर्थोसी मत्कर्म परमो भव, मदर्थमपि कर्माणी करुवन सिद्धी वापससी. थोडीशी झलक मारली त्यांना कळावं म्हणून, माझं पाठ आहे म्हणून. असं काय नाही. हां, काय आहे बरं, असू द्या. चला, आपण म्हणतो कसं बहुत केले पाठांतरण वर्म राहिले सुजोर. ज्यांनी वर्म नाही समजलं त्याला म्हणा जोड्याने आणा, पण ज्याला वर्म समजले त्यांनी पाठ करायला काय हरकत आहे? मी ह्या मताचा आहे. कोणत्या? ज्याने वर्म समजून घेतलं त्यांनी पाठ करायला काय करतो काय? हा, त्यांनी पाठ करायला काय हरकत आहे? त्याचं ठीक आहे, त्याला आपण वर्म माहीत नाही त्याला बोलू, ते प्रमाण त्याच्याकरता आहे काय? हां, त्याच्याकरताच आहे. पण असं थोडासा असाही विचार करायचा. काय झालं टायमिंग? बरं, काय हरकत नाही. एवढंच, तेवढं चांगदेवाचं तेवढं ते पूर्ण करतो. नाही, चरित्र चांगदेव 65 नाही. चांगदेव 65 तुम्हाला सांगू का, आता इथून पुढे
आम्ही आमच्याकरता मी जे कीर्तन प्रवचन काही हे करतो ना चिंतन, हे मी माझ्याकरता करतो एवढं ध्यानात ठेवते, आणि इथून पुढे मी तसंच करणार आहे. मला बुधवारी बाबांनी सांगितलं होतं, बंकट स्वामींची तारीख घ्यायला जर कोणी गेलं तर ते त्यांना सांगायचे, त्यांना विचारायचे तुमचं मानधन काही नाही, पण आठ काही, हां 8 आहे म्हणले. काय आपलं कीर्तन 3 तास होईल, झेपत असन तर बघायचं, नाही तर निघायचं. तसं आता इथून पुढे मी बी ठरवलेले, कीर्तन असो, प्रवचन असो, चांगदेव 65 असो, 2 तास रोज 7 दिवस असन तर स्वीकारणार, नाही तर नाही. कारण मला आनंद नाही होत. मला तुमच्या आनंदाचं, तुमचं मला नाही माहिती, तुम्हाला देणारा आहे तो देईल, पण मला आनंद होत नाही. म्हणून मी आता ते आता ठरवलं आहे. जस्ट आता अजून 1 मिनिट बी नाही झालं, आता ठरवले. आता तुम्ही काय पुरं पडून देणार नाही हे मला माहितीच आहे. अरे असं नाही, त्याचं स्वरूप जरा बऱ्यापैकी समजून घ्यावं. चांगदेव 65 1 तासामध्ये सांगू शकतो का? 2 तासामध्ये, आज 1 तास उद्या 1 तास सांगू बी शकतो, नाही असं नाही. जगन मिथ्यात्वाचा निश्चय करणं याला चांगदेव 65 म्हणतात. एका वाक्यामध्ये झाली आणि तुम्हाला करता येणार आहे, मिथ्यात्वाचा निश्चय करता येणार आहे. परंतु जरा थोडंसं व्यापकतेने सांगितल्यानंतर इथंच निश्चय होईल, इथंच, आजच, आत्ताच, ताबडतोब. हा साक्षीभाव तुम्हाला समजून सांगावा लागल, त्याला वेळ लागेल ना थोडासा. ताबडतोब इथल्या इथेच तुम्ही आकाशाला पाहता. आकाशाला पाहता की नाही? आकाश म्हणजे काय? पाहता तर खरं, माहिती नाही, सांगता येत नाही. आकाश म्हणजे काय? हे निळं कपडा लावलाय का काय? असं इथं झालर लावली तसं असं वर कपडा लावलाय का असा निळा? नाही. काय? 5 मिनटं घेतो आपली. काय आहे निळं दिसतंय? हे असं अस्तर लावलंय का? नाही. निळं का दिसतं? तुम्ही कितीही वरती गेला, कितीही उंचावर गेला तरी तुम्हाला आकाशाला अंतच नाही. मग निळं दिसतं त्याचं कारण तुमची नजर पोहोचत नाही म्हणून निळं दिसतं. पाणी दुरून कसं दिसतं? निळं दिसतं. आता आकाशाची गवसणी घालायला आपण जाऊ शकणार नाही, पण पाण्यापर्यंत जाता येतं म्हणून उदाहरण सांगतो. पण जवळ गेल्यावर पाणी निळं आहे का? म्हणजे याचा अर्थ दृष्टी पोहोचत नाही म्हणून निळं दिसतं. मग ह्या आकाशाला तुम्ही पाहता, आकाशाला तुम्ही जाणता, म्हणजे तुम्ही त्याच्यापेक्षा मोठे आहात, हे तुमचं स्वरूप आहे. साक्षी आहे तुम्ही त्याचे. या आकाशाला तुम्ही जाणता, पाहता. तुम्ही कोणाला जाणत नाही. कोणाला सांगा ना, कोणाला जाणत नाही तुम्ही विचार जर केला तर. विसर पडला असेल तुम्हाला म्हणून, पण स्मरण कोणी करून दिलं तर ती गोष्ट तुम्ही जाणता, म्हणजे त्याच्यापासून साक्षी वेगळा आहे. ज्या काळी जी वस्तू ज्या ठिकाणी जशी असते त्या काळी ती वस्तू त्या ठिकाणी नसते. म्हणजे काय? म्हणजे तशीच्या तशी नसते. किती बदल आहे तिच्यामध्ये, किती गतीने बदल आहे माहिती का तुम्हाला? किती गतीने आहे माहिती का? सायन्स सांगतो. हा जो आता पेशींचा वरचा थर आहे, हा त्वचेचा 1 सेकंदाच्या 1 केसाचं 1 टोक आहे आणि त्याच्यावरचा 99.99 पॉईंट एवढे त्याच्यातला बारकावा. आता तो केवढासा झाला पहा, आहे की नाही? तेवढ्या म्हणजे 1 सेकंदाचा तेवढा पिरियड, तेवढ्या वेळात हा नष्ट होतोय, हा वरचा स्तर पेशी, आणि दुसऱ्या लगेच तोंड काढून वर येत. म्हणजे क्षणाक्षणाला वाटचाल कशाकडे आहे? विनाशाकडे वाटचाल आहे. म्हणजे जी वस्तू ज्या काळी ज्या ठिकाणी जशी असते दुसऱ्या क्षणाला ती वस्तू त्या काळी तशी असेल काय? एवढी गती आहे. आणि गतिमान हा प्रपंच जगत असल्यामुळं आम्हाला सत्यत्वाची बुद्धी जी झाली त्याचं कारण ती गतिमानता. अगरबत्ती अशी जर या ठिकाणी पाहिली तर आपण त्या ठिकाणी जोरात जर फिरवली तर एक चक्र दिसतं. वास्तविक चक्र आहे का? पण गतीमुळे चक्र दिसतं. फिरणारा भोवरा आणि स्थिर भोवरा पाहिलं तर ओळखता येत नाही कोणता फिरणारा आहे आणि कोणता तसाच आहे. वाहतं पाणी आहे, नदीमध्ये पाणी प्यायला वाकला आणि ओंजळ भरून घेऊन पितपर्यंत जे प्यायची इच्छा होती ते पुढे निघून गेलेलं असतं आणि पुढून वरून येणारं पितो तुम्ही. पण त्याच्यामध्ये मधला जो गॅप आहे ना तो आपल्याला कळत नाही. त्यामुळं अखंड वाटतो. कायम प्रपंच 84 लक्ष जीवनीमध्ये प्रपंच विषय भोगून जगताला सत्यत्व तुमच्या वृत्तीने दिले. संतांनी सत्यत्व दिलंच नाही, मिथ्यत्वच ठरवलं. जेव्हा गतीमुळे सत्य वाटतंय आणि त्याला जो बेस आहे ना, बेस तो अधिष्ठानाचा आहे. अधिष्ठानापासूनच अध्यस्त भासतं, अधिष्ठानावर अध्यस्त भासतं. आणि अध्यस्त जे आहे हे अधिष्ठान रूपच असतं.
सूर्याच्या प्रकाशामध्ये दिसलेलं मृगजळ कुठे जातं नंतर? अधिष्ठानाशी एकरूप होतं. जगत जे आहे हे जगताचं कारण काय असं जर मानलं तर जगताला कारण आहे. कार्य दिसतंय म्हणजे कारण आहे. तिथे कार्यकारण भाव लागतो. जगताला मोजायला 3 पहा. आता हे पहिले मोजायला 3 कोणते पहा ना. मोजायला 3 कोणते? जगत, ईश्वर, आपलं माया आणि ईश्वर. जगत, माया आणि ईश्वर ही 3 मोजायला. असायला 2च. असायला 2 कोण? माया आणि ईश्वर. आणि अधिष्ठान आत्मा. अधिष्ठान. अधिष्ठानावरती हे 2 भासतात आणि 2चे 3 होतात. अधिष्ठान जसंच्या तसं येते, बदलत नाही. इंजिनमुळे गाडी चालते बाबांचा वेदांत, पण इंजिनची शिवर फिट आहे. आत्मा कुठे येत नाही, आत्मा कुठे जात नाही, जसाच्या तसाच जागेवर आहे. जाता येतं काय जाता येतं? स्थूल देह इथेच नष्ट होतो. जातं येतं काय? सूक्ष्म देह जातो येतो. आणि कारण देह, स्थूल देह. आता कारण देह तुम्ही तुमचा निर्माण केला कल्पनेने निर्माण केला कारण देह. आणि श्री गुरु तुम्हाला महाकारण देहाचं ज्ञान देऊन तुमचा कारण देह काढतात. सूक्ष्म देह हा बाधित आहे. स्थूल जे आहे तर त्याचं तो विनाशाकडे आहेच आहे चालू. मग जगताला सत्यत्व तुम्ही दिलं आणि त्याला मिथ्यात्व द्यायचे बी तुमच्याच हातात आहे. एवढे मोठे तुम्ही. इथे एक घट आणला, घटासहित पृथ्वी इथे मांडला. त्याला आधाराला पृथ्वी लागते. घटासहित पृथ्वी. घट बाजूला नेला, घट रहित पृथ्वी. म्हणजे घट असताना पृथ्वी आहेच आणि घट नसताना बी पृथ्वी. तसे तुम्ही साक्षी आहे सगळ्या. तुमच्या समोर कल्पच्या कल्प वेळेला सृष्टी निर्माण झाली आणि कल्पच्या कल्प वेळेला नष्ट झाली. फक्त तुम्हाला स्मृती नाही एवढाच भाग आहे. तुका म्हणे आम्ही विधीचे जनिते, ब्रह्मदेवाचे बाप आहे आम्ही. तुकाराम महाराज. आणि बाबा म्हणायचे, तुकाराम महाराज असे म्हणतात, अनुरेणू या थोकडा तुका आकाश एवढा, तुम्ही आपण काय पोटाखाली आलो का? म्हणजे समज करून घ्या, गैरसमज काढून टाका, अधिष्ठानाची दृष्टी तयार करा. त्या अधिष्ठानावरती त्या अधिष्ठान ब्रह्म हे अधिष्ठान, त्याला मायारूपी उपाधी, त्याच्यामुळे झाला ईश्वर. आणि त्यानंतर त्याला अविद्यारूपी उपाधी, त्याने झाला जीव. आणि उपाधी काढून टाकल्यानंतर काय राहिलं खाली? ठीक आहे, मूळ चैतन्यच आहे, अधिष्ठानच आहे. जगत कसं झालं ह्या संबंधानाचा हा विषय आपल्यासमोर मांडला. आता तुमच्या इतकं दडपण मला बी आहे. आपल्याला हरिपाठ करून पुन्हा 7 वाजता कीर्तन करायचे. परत दूरवर जाणारी मंडळी आहेत. स्वस्ती श्रीवटेषु जो लपोनी जगदाभास. आणि तिथे चांगदेव गेल्यानंतर त्या योग्याने त्याच्याकडं पाहिलं, विचारलं, इथपर्यंत कसा आलास? पहा बरं का भूमिका. म्हणली आपल्याच कृपेने. ही साधकाची लक्षणे आहेत. आम्ही किती तोऱ्यामध्ये. कसा आलो? वाघाचं स्तंभान केलं, सापाचं स्तंभान केलं. चांगदेव बरा. चांगदेवाचं उदाहरण नाही आपल्याला लागू पडायचं नाही. तो म्हणतो कशी आला सांगू? तुमच्या कृपेने. अरे जरच फुटला ना त्याला. आणि काय विद्या द्यायला टाईम लागतो आणि योगात सिद्धी प्राप्त व्हायला टाईम लागतो. झाला पूर्ण. आणि मग आला पायाला बांधला यम. काळ घातला तोडरी काम बांधवडी, काळ घातला तोडरी. आणि मग आला. आणि मग आल्यानंतर मग पुढचा इतिहास की समाधी साधली योगाने. समाधी साधल्यानंतर पुढचं आता उद्याच बघू आपण, काही इलाज नाही त्याला. त्याचं ते पूर्ण हे करून माऊलींची भेट आणि चांगदेव 65 अशी प्रस्तावना पूर्ण करायची होती आपल्याला. पण वेळ महत्त्वाचा आहे. आज अपूर्ण राहिलं, उद्या आपण पूर्ण करू वेळेमध्ये. कारण ही जबाबदारी आपली की सांगायला काय, पण हरिपाठ होऊन पुन्हा कीर्तन वेळेवर होणं गरजेचं आहे. आपण वास्तविक पाहता गुरुवर्य तातोबा मेटकरी बाबांना बी मी विनंती केली होती. बाबा म्हणले होते मेटकरी बाबा येतील का? येतील, त्यांना माहिती होतं येतील, खाली असतील तर येतील. तू मानधनाचं काय म्हणलं? चिंता करू नका, मानधनाचं आमच्या सानिध्यामध्ये, आम्ही त्यांच्या सानिध्यात असताना बाबा तिथे पाकिट दिल्यानंतर आणि जेवायला गेल्यानंतर कोणीतरी आपल्या दक्षिणा ताटावर लावायचे, तर त्या असेच खिशामध्ये मोकळे ठेवलेले पैसे ते
खिशातले काढले, त्या पाकिटामध्ये टाकले आणि मंडळाची एक पावती बनवून द्या मला म्हणलं. यांना सांगितलं असेल. पण ह्यांना प्रॉब्लेम तो नव्हता, यांना प्रॉब्लेम वेगळा होता. यांना प्रॉब्लेम असा होता की बाबा तिकडून आले, मानधन जरी नाही त्यांना द्यायचं हे सगळं बरोबर आहे, तर मामाला फक्त आपण 1.5 तास आणि 2 तास कसं काय सांगावं, 2-1.5 येतात. आपला भाऊ असल्यानंतर काय करायला, झालं तर झालं, नाही झालं तरी आपला भाऊ आहे. म्हणून यांनी म्हणलं नाही तुम्हीच सांगायला पाहिजे पाचसाठी, नाही तर माझ्या डोक्यामध्ये मेटकरी बाबांनाच आणायचं होतं. म्हणले जर त्यांना न्यायचं झालं मानधनाचं काय नाही, पण 1.5 तासाकरता न्यायचं आणि 1.5 तासात सांगायला पाचसाठी त्यांनी सांगितले असते, तोही विभाग नाही. आता बाबांना आपले सांगितल्यानंतर काय आज नाही झाले तरी चालेल, 1 तास नाही अर्धा तासच करा, आपला बाबा आहे, काय हरकत नाही. मी तुम्हाला आपलंच मानतो आणि मला काय त्याच्यामध्ये हे नाही का बाबा मग कसं काय नाही झालं, अजून एवढं व्हायला पाहिजे होतं. बरं पुन्हा अजून चालू पाहिजे अशी केली 4 ते 6 2 तास. आणि बरं झालं 4 तास बऱ्यापैकी येईल सांगता म्हणून, आज त्याला 2 तास उद्या 2 तास आणि हँडलमध्ये टाकताना 4.5 ते 6 टाकले. सचिन महाराज सगळे जे हरकत नाही. चल पुन्हा श्री ज्ञानदेव तुकार